आता समोर म्हटल्यानंतर बऱ्याच वेळेला लोकांना थोडासा पाठीमागे जर काही गोष्टी ऐकलेल्या असतील, काही वाचलेल्या असतील, तर थोडासा वेगळा भाव निर्माण होऊ शकतो. पण मग अशी व्यक्ती संमोहनात जर पोहोचली जाऊ शके आपल्या अथक प्रयत्नाने, तर मग मात्र ते योग्य त्या सूचना देऊन तो त्याचा आजार दूर करायला मदत होऊ शकते. हां, माझी इच्छा आहे, कारण मला दारू सोडवायची. पालक म्हणताय, बायको म्हणते म्हणून मी आलोय. बरोबर सांगेल, तू इच्छा आहे का? गर्भामध्ये असल्यापासून ते वय वर्ष 8-9 पर्यंत मुलं ही संमोहनाच्या अवस्थेमध्येच असतात. कारण ते सगळं ग्रहण करतात. ते कुठे चाललंय? संस्कार कुठे रचतो? अंतर्मनामध्ये. जागृत निद्रा म्हणतात तोच प्रकार आहे का? जागृत तर संमोहनाची अवस्था म्हणजे झोप आहे का? तर जागरूक झोप म्हणू शकता तुम्ही अगदी. यू आर टोटली अवेअर. जागरूक आहात, पण झोपी नाही आहात. नमस्कार, मी साईनाथ सावंत. नॉलेज गेन फाउंडेशनच्या या नव्या कोऱ्या एपिसोडमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. नॉलेज गेन फाउंडेशन अर्थात KGF वेगवेगळ्या विषयांना आता हाताळायला सुरुवात केलेली आहे नॉलेज गेन फाउंडेशननी. आणि त्याचाच भाग म्हणून आम्ही आज संमोहन या विषयावरील तज्ज्ञ पाहुण्यांना आज आपल्यासमोर घेऊन आलेलो आहे. वेगवेगळ्या क्षेत्रातील यशस्वी लोकांना आपल्यासमोर आणून त्यांचं मनोगत आपल्यासमोर उलगडवून त्या त्या क्षेत्राबद्दलची व्यवस्थित माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा मानस आहे, हे तुम्हाला माहीतच आहे. तुमचं प्रेम आम्हाला लाभत चाललेलंच आहे. आणि मग तो विश्वास सार्थ ठरावा म्हणून मग आम्ही एक चांगला विषय घेऊन आपल्यासमोर आज उपस्थित झालेलो आहे. आमच्या सुदैवाने संमोहन क्षेत्रात गेली 20 वर्ष कार्यरत असलेली व्यक्ती आम्हाला इथे आज लाभलेली आहे. त्यांचं नाव आहे विवेक रणवरे सर. जास्त वेळ न घेता आपण त्यांचं लगेच तात्काळ स्वागत करून मूळ मुद्द्यावर येऊया. रणवरे सर, आजच्या एपिसोडमध्ये आपलं मनापासून स्वागत. नमस्कार. तुम्ही आपला किमती वेळ देऊन ऑल द वे पुण्यावरून इथंपर्यंत पोहोचलात आहे, त्याबद्दल आपले मनापासून आभार. नॉलेज गेन फाउंडेशनच्या या प्लॅटफॉर्मवरती सर तुम्ही देखील मला संधी दिलेली आहे. सो मी तुमचे आभार व्यक्त करतो. तुमचे जे काही आज कष्ट या प्लॅटफॉर्मसाठी उभे राहिलेले आहेत ते खूप कौतुकास्पद आहेत आणि याच्यातून डेफिनेटली काही ना काही मूल्य लोकांना याच्यातून मिळत आहे. खूप आनंदाची आणि कौतुकाची गोष्ट आहे. आजच्या एपिसोडमधून मला खात्री आहे लोकांना खूप खाद्य बुद्धीचं खाद्य मिळणार आहे. सर, माझा पहिलाच प्रश्न असा आहे, आता हा प्रश्नोत्तराचा त्रास नाही, आपण गप्पा मारायच्या आहेत, पण प्रश्नांच्या आधारेच पुढे सरकावं लागेल नाही का? तर पहिलाच प्रश्न असा आहे की संमोहन क्षेत्राकडे आपण कसे काय वळला? आणि त्यापूर्वी आपण म्हणजे संमोहन क्षेत्राशिवाय आपलं काही दुसरं कार्य होतं किंवा काय, याच्याबद्दल आमच्या जरा प्रेक्षकांना समजून घ्यायला आवडेल. बरोबर. मुळात बेसिकली माझं आहे काउन्सिलिंग म्हणा किंवा हिप्नोथेरपी ह्या सेशनचं काम नव्हतं. मी ॲक्च्युअली डेअरी टेक्नॉलॉजिस्ट आहे आणि जॉब करत असताना वारणा डेअरीमध्ये जॉब करत असताना वाशीला मी होतो आणि त्यावेळेला ॲक्सिडेंटली मी मार्केटिंग क्षेत्रामध्ये आलो. आणि मार्केटिंग क्षेत्रामध्ये कार्य करत असताना लोकांबरोबर टीम बिल्डिंगचं काम करत असताना लोकव्यवहार वाढला माझा, जो पूर्वी कधीही नव्हता. आणि थोडंसं प्रशिक्षण मिळाल्यानंतर हे लक्षात आलं की लोकांना जोडलं गेलं पाहिजे, कम्युनिकेशनमध्ये काम केलं पाहिजे, लोकांना प्रेरित केलं पाहिजे आपण. आणि हे सगळं करत असताना एक गोष्ट लक्षात आली, आपण सगळं काही करतोय, परंतु लोकांकडून जे काम डिलिव्हर व्हायला पाहिजे, जे काही प्रत्यक्ष रिझल्ट मिळाला पाहिजे, तो मिळत नाही. काहीतरी पोकळी आहे. मग या पोकळी शोधण्याचं मी काम केलं आणि माझ्या एका चांगल्या मित्राने, डॉक्टर मित्राने मला सल्ला दिला, की "तू थोडंसं समूहशास्त्राचा अभ्यास का करत नाही? कारण तू लोकांबरोबर व्यवहार करतोस, लोकांच्या मनाबरोबर, बुद्धीबरोबर तू व्यवहार करतोस, तर थोडंसं मनाचं शास्त्र समजून घ्यायला काय हरकत आहे?" बरोबर. आणि तोपर्यंत माझ्यासाठी हा विषय अगदी नवीनच होता किंवा मी लांबून सुद्धा अनुभवलेला नव्हता. आणि मग मी काही पुस्तकांचं वाचन सुरू केलं आणि त्याच्यातून काही प्रशिक्षकांची मला माहिती मिळाली आणि त्या आधारे मी ह्याला शिकायला सुरुवात केली आणि मला विलक्षण असा अनुभव ती आली स्वतःला, की या शास्त्राचा मी स्वतःच्या उन्नतीसाठी उपयोग करू शकतो, माझ्या व्यक्तिमत्व विकासासाठी उपयोग करू शकतो, माझ्या पर्सनल लाईफसाठी सुद्धा मी उपयोग करू शकतो. आणि मग मी हे शास्त्र शिकायला सुरुवात केली आणि अजूनही 20 वर्ष मी हे शास्त्र शिकतोच आहे. म्हणजे शिक्षण पूर्ण झालेलं नाहीये, म्हणजे एवढा अथांग विषय आहे. अगदी बरोबर. बरोबर. सर, संमोहन म्हणजे नेमकं काय? म्हणजे आमच्या प्रेक्षकांना ते जाणून घेण्यात जास्त रस असेल, कारण संमोहन शब्द ऐकतो, हिप्नॉटिझम ऐकतो, तर हे नेमकं काय शास्त्र आहे किंवा हे त्याच्याबद्दल थोडंसं प्रकाश टाकलात तर बरं. बघ, आता समोर म्हटल्यानंतर बऱ्याच वेळेला लोकांना थोडासा
पाठीमागे जर काही गोष्टी ऐकलेल्या असतील, काही वाचलेल्या असतील, तर थोडासा वेगळा भाव निर्माण होऊ शकतो. समम बेसिक असं शास्त्र आहे, की ज्याच्या आधारे आपण आपल्या अंतर्मनाला उलगडू शकतो. हे अंतर्मनाचं शास्त्र आहे. समन अगदी साधं सिंपल अगदी प्रेक्षकांना सुद्धा समजण्याच्या अगदी आपण भाषेमध्ये बोलायचं म्हटलं, तर संमोहन हे बाह्य मनाचा जो भाव आहे, तोच बाजूला सरकवून अंतर्मनामध्ये आपण संस्कार रुजवणं म्हणजे संमोहन. अगदी 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 अजून थोड्या सिंपल भाषेमध्ये म्हटलं तर बाह्य मनाला शांत करणे आणि सूचना ज्या आहेत संतज्ञाच्या माध्यमातून त्या अंतर्मनामध्ये पोहोचवणं म्हणजे संमोहन. अच्छा, अच्छा. मग हा जो मनाचा व्यापार आहे, याच्यामध्ये अंतर्मन, बाह्यमन आता तुमच्या बोलण्यातून अनेकदा आम्ही पण ऐकतो. तर हे मनाचे जे 2 प्रकार आहेत, ते नेमकं काय काम करतात आणि आपल्यासाठी उपयुक्त कसे ठरतात किंवा आपल्याला घातक कसे ठरतात, याच्यावर थोडंसं प्रकाश टाकलात तर मनाचे प्रकार काय आहे? करेक्ट. अगदी खूप छान. हं. म्हणजे बेसिकली अंतर्मन आणि बाह्यमन ज्यावेळेला आपण म्हणतो त्यावेळेला याचा उगम कधी पावतो. अगदी आपल्याला अभिमन्यूची गोष्ट माहिती की गर्भामध्ये सुद्धा तिच्यावरती संस्कार झालेले आहे पण. आता हे संस्कार गर्भापासून जर होत असतील तर नक्की आपण अंतर्मन बाह्यमनाला फरक वेगळा कधी काढू शकतो. तर साधारण वयवर्ष 8-9 मानसिक वय 8-9च्या दरम्यान अंतर्मन आणि बाह्यमनामध्ये पडदा निर्माण होतो. तोपर्यंत अंतर्मन आणि बाह्यमन वेगळं नसतं. म्हणून गर्भामध्ये असताना सुद्धा अभिमन्यूवरती ते संस्कार झाले. आजही आपण गर्भसंस्कार बघतो, राईट? म्हणजे ते मनावरती संस्कार होतात, ते रुजतात. लहानपणी संस्कार केले जातात आणि साधारण 8-9 वर्ष ज्यावेळेला वय होतं, मनाचं वय होतं. मनाचं काही मनाचा आणि शरीराचा फरक आहे. फरक असू शकतो. आपण बऱ्याच वेळा असं बघतो, की काही 8-9 वर्षाची मुलं आहेत, ती थोडीशी चाणाक्ष आहेत, थोडीशी फास्ट लर्नर बुद्धीचे. किंवा मॅच्युरिटी त्याच्यामध्ये म्हणजे आपण म्हणतो, "हां, नाही मेंटली तो सुद्धा स्ट्राँग आहे बरं का." आणि एखादा व्यक्ती 10-12च्या पुढे गेला, तर तो तर बालिश कसं काय वागतो? करेक्ट आहे. सो म्हणून मी म्हणतो, की त्याला मानसिक वय आपण म्हणतोय, की 9 च्या आसपास, 9-10च्या आसपास अंतर्मन बाह्यमनामध्ये विभाग तयार होतो. आणि मग तिथून पुढे प्रवास चालू होतो त्याचा, की तो त्याचं स्वत्व जे आहे, हे त्याचं स्वत्व तो मार्केटमध्ये घेऊन येतो किंवा व्यवहारामध्ये आणायला सुरुवात करतो. अच्छा. मग अंतर्मनामध्ये गर्भावस्थेपासून आत्तापर्यंत 9-10 वर्षापर्यंत जे काही संस्कार झाले आहेत, त्याला कुठल्याही प्रकारचं एनालिसिस नसतं. हां. त्याला कुठल्याही प्रकारचे त्याचे स्वतःचे मूल्य नसतात. त्याची एक्सेप्टन्स पॉवर जास्त असते. 100% एक्सेप्टन्स पॉवर असतं. अगदी लहान मुलांना आपण कडेवर घेतलं, बघितलं, वर्ष 2 वर्षाचे खेळतात. काही गोष्टी आपण जर त्यांच्याशी बोललो, तर ते नुसते असे ग्रास्प करत असतात. अच्छा, ओके, ओके, ओके. म्हणजे काय ग्रास्पिंग चालू आहे, तर ते लोडिंग चालू आहे, संस्कार होतोय. त्यात स्वतःचं स्वत्व किंवा लॉजिक नसतं. आणि हे लॉजिक डेव्हलप व्हायला सुरुवात होते साधारण 8-9 वर्षाच्या पुढे. आणि मग तिथे मग बाह्यमन आणि अंतर्मन कार्यशील वेगळ्या पद्धतीने राहतं. अच्छा, अच्छा. म्हणजे त्याचे 2 कप्पे सुरू होतात. 2 कप्पे सुरू होतात. आणि एकदा वयवर्ष 9-10च्या पुढे गेल्यानंतर मग बाह्यमनामध्ये येणारी एखादी संवेदना, ज्याला संमोहनामध्ये सूचना म्हटलं जातं, की पंचेंद्रियांच्या माध्यमातून येणारी जी संवेदना आहे, त्याला संमोहनामध्ये आम्ही सूचना म्हणतो. ज्यावेळेला बाह्यमनामध्ये सूचना येते, त्यावेळेला तो लॉजिक लावायला सुरू करतो, की ही सूचना मी आतमध्ये घेऊ की नको घेऊ? की ती सूचना मी फेटाळून लावू? मग ही सूचना जर माझ्यासाठी योग्य आहे असं मला वाटतंय, तर मी ती सूचना आतमध्ये घेतो आणि मी तशी कार्यवाही करतो किंवा तसं वर्तन करतो म्हणायला हरकत नाहीये. आणि जर मला ती ओके नाही वाटत आहे सूचना, तर मी ती सूचना फेटाळून लावतो. आता आपण बघितलं असेल आपल्याकडं गणेशोत्सव असतो. तर गणेशोत्सवामध्ये अगदी आपण आपल्या आजूबाजूला बरेच वेळा हे असं बघितलं असेल, की थोडं म्युझिक वगैरे चालू झालं, संगीत चालू झालं, की लहान मुलं काही विचार न करता बिनधास्त नाचायला सुरुवात करतात. ऐकायला. आणि तोच व्यक्ती थोडासा 7वी-8वीच्या पुढे गेल्यानंतर तो थोडासा अवेअर होतो. थोडा जागरूक राहतो, संकोची. की लोकं काय म्हणते. म्हणजे तो त्याचं स्वत्व वापरायला लागला, त्याचं लॉजिक वापरायला लागला. लहान मूल त्याचं लॉजिक वापरत नाहीये. ते बिनधास्त. बिनधास्त असतात. सो हे ज्यावेळेला मग माझ्या भल्यासाठी सुद्धा एखादी गोष्ट असेल, तर ती मी केली पाहिजे हे मला कळतं. पण मग ती माझ्याकडनं होत नाहीये, संकोचापोटी किंवा होत नाहीये. मग ते का होत नाहीये? तर त्याचा एक संस्कार अंतर्मनामध्ये गर्भावस्थेपासून कदाचित ते 8-9 वर्षापर्यंत रुजलेला आहे आणि तिथून पुढे तो आपल्याला कंट्रोल करतो. संमोहनाच्या माध्यमातून आपण काय करतो, की हे जे संस्कार आपल्याला बदलायचे असतील, अंतर्मनामधले जर संस्कार बदलायचे असतील, जे आपल्यासाठी योग्य नाहीयेत, तर मग संमोहनाच्या अवस्थेमध्ये त्या व्यक्तीला घेऊन जाऊन हा जो पडदा निर्माण झालेला आहे, अंतर्मन बाह्यमनाच्या दरम्यानचा जो पडदा निर्माण झालाय, त्या पडद्याला बाजूला केलं जातं आणि संमोहन तज्ञ सूचना कुठे पाठवतो? अंतर. अंतर्मनामध्ये. आणि मग संमोहनाच्या अवस्थेमध्ये गेल्यानंतर 3 गोष्टी आपण करतो. एक तर जुना काही संस्कार असेल, तो अगदीच घातक आहे आपल्यासाठी. तो पूर्णपणे पुसून टाकला म्हणजे काढून टाकला जातो. एखादा संस्कार दुरुस्त केला जातो आणि एखादा संस्कार नसेलच, जर एखादी नवीन सवय लावायची, तर तो रुजवला जातो. या 3 गोष्टी आपण संमोहनामध्ये करतो. ते खूपच हितकारक आहे. येस, डेफिनेटली.
या संमोहनाचं तुमच्या लेव्हलला तुम्ही तुमच्या पातळीवर कुठे त्याचं विशिष्ट प्रशिक्षण घेतलं किंवा काय असं त्याच्याबद्दल थोडीशी माहिती? येस. जसं मी आत्ता म्हणतो, की गेली 20 वर्ष झालं मी शिकतच चाललेलो आहे. कारण आत्तापर्यंत समुद्राच्या माध्यमातून जे काही ज्ञान मनाचं आपल्यापर्यंत पोहोचलेलं ते समुद्राच्या काही लाटा आहे आणि एवढं अथांग ज्ञान या मनाचं उपलब्ध आहे. आणि हे शिक्षण घेण्यासाठी मी अगदी सुरुवातीला जसे मला आजूबाजूला गुरु मिळतील तसं शिक्षण घेणं पुण्यामध्ये घेतलं, मुंबईमध्ये घेतलं. काही जसं इंटरनेटचा माहोल आपल्यासमोर आला त्यावेळेला ऑनलाईन प्रशिक्षणं घेतली, काही नॅशनल ट्रेनर्सकडनं घेतलं, काही परदेशी जे आपले मेंटर्स आहेत, प्रशिक्षक आहेत त्यांच्याकडनं घेतलं. सो ह्याला विशिष्ट फॉर्मॅटमध्ये शिक्षण घेणं फार अपेक्षित आहे आणि टप्प्याटप्प्याने शिक्षण घेणं फार अपेक्षित आहे. असं नाही की तुम्ही एक 6 महिन्याचा कोर्स केला आणि विषयाचे संपवून आहे. नाही होत. कारण हे शास्त्र शिकत असताना त्याचं ॲप्लिकेशन तुम्हाला स्वतःवर आणि इतरांवर देखील करायचं असतं. स्वतःवर का करायचं, की हे शास्त्र कसं काम करतं याची मला अनुभूती मिळते. बरोबर. आणि मग ते शास्त्र जर मी इतरांवरती वापरतोय, तर त्याचा काय परिणाम होतोय? कितपत त्यांना फायदा होतोय, कितपत फायदा होत नाहीये, कसा फायदा होतोय, कसा फायदा अधिक करून देता येईल. सो ही कंटिन्यूअस लर्निंग प्रोसेस आहे. सातत्याने शिकण्याची प्रोसेस आहे. सो ह्याला नॅशनल लेव्हलला आणि इंटरनॅशनल लेव्हलला खूप चांगल्या सर्टिफिकेशनचे कोर्सेस आहेत. म्हणजे पदव्या आहेत. पदव्या आहेत, हं. त्या तुम्ही घेऊ शकता. येस. म्हणजे ते एक तिथपर्यंत तुम्ही पोहोचल्याचं ते द्योतक ठरेल. येस. याच्याबद्दल काही गैरसमज आहेत का? त्याचं कारण असं, की सध्या मी त्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ फिरताना पाहतोय म्हणजे 2 वेगळ्या-वेगळ्या ठिकाणी, की बाबा एक व्यक्ती येते ॲड्रेस विचारण्यासाठी एक कागद त्याच्यासमोर एका माणसाच्या समोर हे करते आणि तो कागदाकडे बघितला असताना तो त्या कागदाला असं टिचकी मारतो आणि अचानक तो माणूस समोरचा स्थितप्रज्ञासारखा गप्प उभा राहतो आणि मग ती व्यक्ती ज्याने ॲड्रेस विचारलाय तो कागद टाकून तो त्याला त्याचं घड्याळ मागून घेतो, त्याचं पाकीट मागून घेतो. चेन असेल तर चेन किंवा हातात अंगठी असेल तर ते घेतो आणि तो मुकाट्याने समोरचा माणूस काढून देतोय आणि तो निघून जातो. तर संमोहनामुळे असा हा गुन्हा घडतोय, असं एक सोशल मीडियावर फिरतंय. तर याचे काही याच्याबद्दल समज, गैरसमज किंवा दुरुपयोग वगैरे काय असतील तर याच्यावर जरा प्रकाश टाका. कारण लोक त्याच्याबद्दल बरंचसं हे आहे म्हणजे प्रश्नचिन्ह जगण्याचं आहे हा क्रम. काय गैरसमज असतं? निश्चितच. म्हणजे मी ज्यावेळेला माझ्या मित्राने मला सांगितल्यानंतर जेव्हा पुस्तकं वाचायला सुरुवात केली, योगायोगाने त्याच दरम्यान 20 वर्षापूर्वीची 21 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. त्यावेळेस सी-आय-डी मालिका सुरू. या सी-आय-डी मालिकेमध्ये एका एपिसोडमध्ये असं दाखवलं होतं, की एक हिप्नोटिस्ट आहे, जो मर्डर करते संमोहनाच्या माध्यमातून. हां. आता मी एका बाजूला संमोहनशास्त्राचा अभ्यास करतोय. माझा एक छोटासा एक कोर्सही त्यावेळेस झाला होता. 1 आठवड्याचा कोर्स झाला होता आणि त्यामध्ये हा एपिसोड मी बघितला. तर मी म्हटलं समोरामध्ये हे पण पॉसिबल आहे? म्हणजे एवढं इफेक्टिव्ह आहे का? आता मी त्याच्यात पॉझिटिव्ह अप्रोच घेतला, की हे दाखवलंय ठीक आहे. मला माहिती आहे थोडंसं मॅच्युरिटी होती, की हे रंजकता दाखवण्यासाठी आहे किंवा लोकांना जर समजा रंजकता नसेल, तर लोकं सिनेमा बघणार नाही, ते सीरीज बघणार नाही किंवा वर्तमानपत्र देखील वाचणार नाही. मूळ उद्देश मनोरंजनाचा आहे. तो सायन्स त्यामुळे आम्ही क्लिअरला असणं नाटकीयता असणं स्वाभाविक आहे. किंवा अति दाखवण्याचा प्रयत्न प्रकार असणं स्वाभाविक. तो मी त्या ज्यावेळेला त्याच्यामध्ये काय दाखवलं होतं, की एक जो मर्डर करणारा व्यक्ती आहे, राइट? तो काय करायचा, समोरच्या व्यक्तीला संमोहित करायचा ज्यावेळेला तो एकटा भेटतो त्यावेळेला आणि त्याच्या जिभेला तो घशामध्ये टाकायचा. म्हणजे श्वास लेणे का बंद करणे बरं. आणि पोस्टमॉर्टममध्ये त्यांना बॉडीमध्ये कुठेच काही सापडत नाही. नाही. सो जर एखाद्याचा खून झालाय, तर तो खून झाला कसा? आणि मग प्रत्येक एका कॉज ऑफ डेथ समजत नव्हती लोकांना आणि ज्यावेळेला हे कॉज ऑफ डेथ समजले, की जिभेचा प्रॉब्लेम आहे, राइट? त्यावेळेला ते पोहोचणं पॉसिबल झालं. म्हणजे अगदी की एखाद्या व्यक्तीच्या शरीरावरती समोरच्याने प्रभाव टाकू शकतो. असं ती रंजकता त्याच्यामध्ये दाखवली होती. त्याचं टी-आर-पी बेसिकली. पण येस, त्याच्यामुळं आपण वर्तमानपत्रामध्ये, मासिकांमध्ये, काही सिनेमांमध्ये असेल, मध्ये इंग्रजी सिनेमे असतील किंवा आपल्या भाषेतले सिनेमे असतील, काही सीरियल्सच्या माध्यमातून आपण पाहतो. काही वेळेला वर्तमानपत्रातून पोलिस स्टेशनमध्ये जाऊन कंप्लेंट केलेल्या सुद्धा केसेस आपण पाहतो, राइट? आता ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या बेसिकली सायन्सला धरून नाहीये, शास्त्राला धरून नाहीये. बरं. आता काही वेळेला असं होतं, की जे आमच्या त्याच्यात कल्पनाचित्र जास्त आहे. कल्पनाचित्र असतं. काही वेळेला आपणच काही अपराध केलेले असतात. ते लपवण्यासाठी समोरावरून त्याचं खापर फोडलं जातं. मग समजा एखादी समजा स्त्री असेल आणि तिचं कुठे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर आहे आणि समजा तिने घरातले काही दागिने असतील किंवा पैसे असतील त्याचा वापर दिला दिली असती किंवा एक बापत तो बाबा अडचणीत आहे, नडी आहे, सोनं ठेवायला दिलेली पण राहत नाहीये. आणि मग आता हे सांगायचं कसं घरामध्ये? मग मी ते घालून चालले होते आणि रस्त्यात मला एक जण भेटला आणि त्याने काहीतरी असं केलं जसं तुम्ही आता उदाहरण दिलं, की चुटकी मारली किंवा पेपरला टच केलं
आणि मला परत काही कळलंच नाही. आता ज्यावेळेस एखादी व्यक्ती असं म्हणते पोलीस स्टेशन जाऊन, की मला काय झालं कळलंच नाही, तर तुम्ही त्याला प्रश्नच विचारू शकत नाही. आणि ज्यावेळेला मी जागी झाले, त्यावेळेला माझ्याकडे पर्स नव्हती किंवा दागिने नव्हते. मग बहुतेक मला कोणतरी संमोहित केलं. तर त्या पोलीस स्टेशनला नोंद होताना काय होते, या स्त्रीला कोणीतरी संमोहित केलं आणि दागिने काढून घेतले किंवा जवळचे ऐवज काढून घेतले मग. आता ही नोंद झाल्यामुळे रिपोर्टर काय करणार आहे? तसंच उचलणार आहे आणि थोडी अधिक रंजकता दिल्याशिवाय आपण आम्ही वाचत दिसतंय कोणी, माणसाचा स्वभाव आहे. अशा पद्धतीने लोकांच्या समोर आल्यामुळे लोकांना त्याच्यामधले गैरसमज जास्ती वाटले. दुसरी गोष्ट आपण बऱ्याच वेळेला गणेशोत्सवामध्ये संमोहनाचे कार्यक्रम बघतो. आता गणेशोत्सवामध्ये शास्त्रीय दृष्टिकोन ठेवून जरी तो कार्यक्रम सादर केलेला असला, तर त्याला जर रंजकता नाही आणली, तर मग पब्लिक बघणार नाही. मग सिनेमे बघतील, नाटक बघतील, संमोहनाचा कार्यक्रम का बघतील? मग संमोहनाच्या तुरीय अवस्थेमध्ये, अतिगाढ अवस्थेमध्ये स्टेजवर जी आलेली मंडळी आहे, ती स्वइच्छेने आलेली असतात. त्यांची इच्छा असते, की कुठेतरी संमोहनाचा कार्यक्रम पाहिलेला असतो, कुठेतरी त्यांना माहिती मिळाली असते, की वर गेलं धमाल ऐकू का असेना. ऐकीव का असेना किंवा कुणीतरी सांगितलेलं असतं, पाहिलेलं देखील असतंय. वाढणारी महागाई आणि त्या प्रमाणात न वाढणारं उत्पन्न यामुळे चिंतित आहात का? चिंता करू नका, आपले उत्पन्न वाढवा. एक असा पार्ट टाइम व्यवसाय आहे जो करताना तुम्ही अपयशी ठरलात तरी नुकसान शून्य, पण यशस्वी झालात तर मात्र हवे तेवढे पैसे कमवण्याची संधी. समजून घ्यायला आवडणार नाही का? संपर्क करा. आवडला तर त्याचा लाभ घ्या. मग स्टेजवर गेल्यावर धमाल करता येते. आणि मग मी समजा मस्त मिजाजमधला व्यक्ती आहे, तर मला धमाल करायची आणि मला आज समोरून इन्व्हिटेशन मिळतं, की मला स्टेजवर जायला मिळतंय. तर मग मी स्टेजवर जातो आणि माझी इच्छा असते म्हणून तो व्यक्ती म्हणजे ती व्यक्ती तिथे इच्छेने आली नसते, तर ती संमोहित होते आणि त्याच्या डोक्यातच पहिल्यापासून किंवा मनात असते, की मला तिथून नाचायचं, धमाल करायची आहे. समूह तज्ञ तुरी अवस्थेवर दिल्यानंतर ज्या जे सूचना आहेत, तो व्यक्ती फॉलो करतो आणि मग आपल्याला ते नाच गाणं दिसेल तिथे समोर. जे काही समूह तज्ञ सांगतोय, तेच तो व्यक्ती तिथे करतो, कारण तो तुरी अवस्थेमध्ये असतो. अरे, ज्या व्यक्तींवरती संमोहन होत नाही, तो व्यक्ती स्टेजवरून त्यांना बाजूला काढतो किंवा तिथेच बसवतो. त्यांना त्या कृतीमध्ये घेत नाही एखाद्या. तर किंवा आपण स्किटमध्ये मुलं घेत नाही. हे पाहिल्यामुळे काय होतं, लोकांच्या मनामध्ये पाहण्याला मनोरंजन तर मिळालं, पण मेसेज काय गेला, की जे समोरचा अभ्यास सांगतोय, तेच समोरचा व्यक्ती करतोय. त्याने जर सांगितलं तर तोंड पण करायला मागे पुढे बघणार नाही. असं बरोबर समजून व्यक्ती समोरचा आपल्या लॉजिकप्रमाणे, आपल्या बुद्धीमध्ये किंवा आपल्या ज्ञानामध्ये जे काही उपलब्ध असेल, त्याच्या आधारे तो तर्क-वितर्क काढायला चालू करतो आणि मग बोलीभाषेमध्ये आपण त्याच्याबद्दल बोलतो, की समोरचा जे सांगत होता, तेच तो व्यक्ती करत होता. आणि मग थोडेफार गैरसमज आहेत. मी म्हणजे बऱ्यापैकी गैरसमज आहेत. नाही, मग याला जोडूनच आपण तो प्रश्न घेऊया, की संमोहन नेमकं कोणावर होतं? म्हणजे कोणावर होतं आणि जर होत नसेल तर कोणावर होत नाही आणि होत नसेल तर का होत नाही? म्हणजे याचं थोडंसं खूप छान, खूप छान. म्हणजे इव्हन आता उपचारासाठी आमच्याकडे ज्यावेळेस मंडळी येतात, काही वेळेला असं असतं, की ज्या व्यक्तीला उपचाराची गरज असते, त्याला वाटतच नाही, की मला उपचाराची गरज आहे. आणि जी व्यक्ती घेऊन येतो त्यांची तडफड अशी असते, पालकांची म्हणा किंवा मिसेसची असेल किंवा मिस्टरांची असेल, की त्या व्यक्तीमध्ये बदल घडला पाहिजे. आणि मग ते म्हणतात, की यांना काही सांगायचं नाही आम्हाला. पण त्यांना तुम्ही संमोहित करा आणि त्याचं समजा एखादं व्यसन सोडवा किंवा त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये काही दोष असेल, वक्तृत्वामध्ये काही दोष असेल, ते बघा, तर करा. 3 प्रकार सांगितले काही सो नवीन काही चांगलं सुचवा. रोज सकारात्मक विचार. एक्झॅक्टली राइट. सो बेसिकली समोर एखादी व्यक्ती का जाऊ शकते? समोरात जाण्यासाठी सगळ्यात पहिला भाग महत्त्वाचा जो आहे, तो पॉइंट असा आहे, की समोरात जाणाऱ्या व्यक्तीची इच्छा असली पाहिजे, की मला समोरात जायचंय आणि समोरात जाऊन ज्या सूचना समोरच्याने मला देणार आहेत, तो बदल मला घडवायचा आहे माझ्यामध्ये. मला नुसतं काही समोरात जायचं नाहीये. उद्देश असल्याशिवाय व्यक्ती जाणार नाही समोरात रोज. पण उद्देश काय? मग निर्व्यसनी होण्याचा उद्देश असेल, हस्ताक्षर सुधारण्याचा उद्देश असेल, कला क्षेत्रामध्ये सुधारणा करण्याचा उद्देश असेल, क्रीडा क्षेत्रामध्ये उद्देश असेल, अभ्यासामध्ये असेल किंवा अजून माझ्यामध्ये काही चुकीच्या सवयी आहेत, त्या मला घालवायच्या बरं. आणि म्हणून माझी इच्छा आहे जुने अमोलचर न्यायचं आहे. मग आता तुम्ही जे सांगताय ते त्याच्यासाठीचा हा माझा प्रश्न होता, त्याची उत्तरं तुम्ही दिलत, की याचा उपयोग कुठे-कुठे होऊ शकतो. अगदी बरोबर आहे. राइट. सो आता बेसिकली पहिली काय, की इच्छा असली पाहिजे मला समोरात जायचंय आणि इच्छेसाठी कारण असलं पाहिजे. कारण आम्ही बऱ्याच वेळा असं बघितलं, की नाही काही नाही मला फक्त संमोहन करून बघायचंय. आता जो व्यक्ती म्हणतो, की मला बघायचंय, तो समोरात जात नाही. कारण तो चिकित्सक बुद्धी वापरतो, लॉजिक वापरतो आणि लॉजिक थोडं तुम्हाला साईडला ठेवावं लागतं आणि त्याची अनुभूती. जसं एखादा व्यक्ती म्हटला, की मी कसा झोपी जातोय मला बघायचंय. तर तो झोपी जाईल की बघेल? तो बघत बसला तर झोपणार आहे. त्याला नाही, बरोबर आहे. आणि मी समजण्यासाठी मी ते उत्तर समोर म्हणजे झोप नव्हे. पण जर मला समोरात कसं जायचंय हे बघायचं असेल तर मी समोरच जाणार नाही. मला समोरात जायचंय तर अनुभव घेता येईल. लॉजिक नाही होतं पाहता नाही येणार आहे. सो पहिली गोष्ट आपण म्हणतोय की समोरात जाण्यासाठी इच्छा असली पाहिजे. दुसरी गोष्ट समोरात जाण्याची व्यक्ती बहिरी नको.
सूचना मग तज्ञ ज्या सुचतात झालेल्या त्या त्याचे ग्रहण केल्या पाहिजे. बरोबर आहे. दुसरी गोष्ट भाषा समजली पाहिजे. जरासं विरोधाने बोलतो की एखाद्या संमोहन तज्ञाचा पोपट करायचा झाला तर त्याच्यासमोर बहिरा व्यक्ती बसवायचा. तो प्रयत्न करतोय जीव तोडून आणि त्याच्या डोक्यातच काही म्हणजे ते त्या कुत्र्यामधून अजगराचं समजला जातच नाहीये, ती सूचना जातच नाहीये, तर तो करणारच नाही, काही रिस्पॉन्स देणार नाहीये. सो पहिली गोष्ट आहे की संमोहन तज्ञाची इच्छा पाहिजे मुळात करायची. दुसरी गोष्ट समुद्राची भाषा समजली पाहिजे. भाषाही समजली पाहिजे. म्हणजे मी बहिरा नाहीये. अशा हा अन्सर ठप्प तर समजा तमिळनाडूमधला एखादा व्यक्ती आहे आणि त्याला मी हिंदीमधून सूचना देतोय आणि त्याला हिंदी कळत नाहीये. सो बहिरी नसावी. दुसरी गोष्ट भाषा समजली पाहिजे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे की त्या व्यक्तीच्या इच्छेविरुद्ध आपण पाहिलं तसंच तत्वांच्या विरुद्ध सुद्धा प्रिन्सिपल्सच्या विरुद्ध सूचना देता येत नाही. आणि त्यांनी जर ठाण म्हणून बसला असेल की मी माझ्या पालकांसाठी तो बरोबर म्हणेल, हा माझी इच्छा आहे कारण मला दारू सोडवायची. पालक म्हणतात बायको म्हणते म्हणून मी आलोय. बरोबर सांगेल आतून इच्छा आहे का? नाही, आतून इच्छा नाही. कारण ते रुजलेलं आहे. करेक्ट आहे. बरोबर आहे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे की समोर जाणारी व्यक्ती ही किमान 12-13 वर्षाची हवी. अच्छा, त्याच्या खालच्या जसं मगाशी म्हटलं मी की किमान 9-10 वर्षाच्या दरम्यान बाह्यमन आणि अंतर्मनाचा विभाग होतो. म्हणजे ती भिंत गाण्याशिवाय पडतो. लहान मुलांच्या मनात भिंतच नाही तर त्यांच्यावर काय संमोहन कर. ते ऑलरेडी संमोहनात आहे. ऑलरेडी संमोहित आहे. गर्भामध्ये असल्यापासून ते वय वर्ष 8-9 पर्यंत मुलं ही संमोहनाच्या अवस्थेमध्येच असतात. कारण ते सगळं ग्रहण करतात. ते कुठे चाललंय? संस्कार कुठे असतो? अंतर्मनामध्ये. कारण विभागच तयार झालेला नाहीये. सो 8-9 वर्षाच्या पुढे विभाग तयार होतो बाह्यमन, ज्याला आपण स्वत्व किंवा लॉजिक लावणं असं तर्कबितर कविक्षमता तयार झाली. सो व्यक्ती साधारण 10-12 वर्षाच्या पुढे असेल तर त्याला आपल्याला समोर घेऊन जात आहे. हे जागृत निद्रा म्हणतात तोच प्रकार आहे का? जागृत तर समोरची अवस्था म्हणजे झोप आहे का? हा. तर जागरूक झोप म्हणू शकता तुम्ही. अगदी यू आर टोटली अवेअर. जागरूक आहात पण झोपी नाही. कारण सूचना तुमच्यापर्यंत पोहोचतायत म्हणजे तुम्ही जागरूक आहात. तुम्ही ग्रहण करताय सूचना त्या, पण ती झोपेची अवस्था नाही. ही अर्धवट झोपेची अवस्था म्हणू शकतो. आता मी जर समजा एखाद्या व्यक्तीला प्रश्न विचारला किंवा आपल्या प्रेक्षकांना प्रश्न विचारला, ज्यास प्रथम कदाचित माझं वक्तव्य समूहाबद्दल ऐकत असते किंवा समूहाविषयी माहितीच पहिल्यांदा घेत असते किंवा अगोदर ऐकली जरी असेल, तर माझा एक सिंपल प्रश्न सगळ्यांना असा आहे की तुम्ही ह्या अगोदर कधी समूहात गेलेला आहात का? तुम्ही ह्या अगोदर कधी समूहित झालेला आहात का? तर मला आता प्रेक्षक मेजॉरिटी असे मान डोलवत असते, नाही नाही अजिबात नाही, आम्ही कधी समूहाच्या अवस्थेत झोपलेलो नाही, आम्ही कधी स्टेजवर गेलो नाहीये, आम्ही कधी समूह तज्ञाच्याच समोर गेलेलो नाहीये. पण मी त्याचं उत्तर ऑलरेडी दिलेलं आहे. वय वर्ष 8-9 पर्यंत प्रत्येक बालक कुठल्या अवस्थेमध्ये होता? समूहाच्या अवस्थेमध्ये होता. जर आपण कधी समूहाच्या अवस्थेमध्ये गेलोच नसतो तर संस्कार आतमध्ये रुजलेच नसते. आणि बालसंस्कार हे मोठेपणी पण राहतात की नाही? बरोबर आहे. याचा अर्थ आपण समूहाच्या अवस्थेत होतो, फक्त तिथे कोण नव्हता? समूहतज्ञ नव्हता. मग आपले समूहतज्ञ नक्की कोण होते? आपले पालक, आपले भावंड, आपला मित्रपरिवार, होते वारंवार. जे काही आपल्या पंचेंद्रियांच्या माध्यमातून आतमध्ये चाललंय ते सगळं कुठे चाललंय? बालावस्थेमध्ये, अंतर्मनामध्ये चाललंय. हे कर, हे करू नकोस, करेक्ट. हे बाजे अगदी बरोबर. होईल ते होईल. म्हणजे हा संस्कार रुजणे म्हणतो. याचा अर्थ काय? आपले समूहतज्ञ आजपर्यंत पालक होते, नातेवाईक होते, आपले गुरुजन होते शाळेमध्ये किंवा मग आपले मित्रपरिवार, आपण ज्या एरियामध्ये राहतो, ज्या कॉलनीमध्ये राहतो, ही सगळी मंडळी काय करतात? संस्कार रुजवत आहेत. म्हणजे सगळे समूहतज्ञ आहेत. समूहतज्ञच आहे. कारण काय? मनाची अवस्था अंतर्मनाची आहे. ज्या वेळेला 10-12 वर्ष वय पुढे जाते, लॉजिक वापरते, त्यावेळेला त्याला कळते की हे नाही, ओके नाहीये, हे ठीक आहे. तो सूचना आतमध्ये घेतोय किंवा घेत नाही, फेटाळून लावतोय. सो वय वर्ष ॲटलिस्ट त्याचे किती म्हणजे 10-12 वर्ष पाहिजे, तरच तो व्यक्ती समोर जाऊ शकते. आणि मनोरुग्ण नसावी, वेळसर व्यक्ती नसावी, बरोबर, ज्याच्यावरती ऑलरेडी समजा काही अंशी सायकॅट्रिक ट्रीटमेंट ज्याला आपण म्हणतो चालू आहे, खूप डिप्रेशनमध्ये, स्क्रिझोफेनिया आहे, तर अशी जी मंडळी आहेत ती सहजासहजी जाऊच शकत नाही असं नाही. माझ्याकडे खूप असे केसेस येऊन गेलेले आहेत. 10-10 वर्ष प्रयत्न करता येऊ शकतो त्यांच्यावर. येस, करता येऊ शकतो आणि ते समोरच जाते. की बाकी सगळ्या गोष्टी आहेत. पण मग अशी व्यक्ती संमोहनात जर पोहोचली जाऊ शकते आपल्या अथक प्रयत्नांनी, तर मग मात्र ते योग्य त्या सूचना देऊन तो त्याचा आजार दूर करायला मदत होऊ शकते. 100%. समोरचा मूळ उद्देशच आहे की जे काही अडचणी त्याला सामोरे वाटतात किंवा सामोरे जातोय तो व्यक्ती अडचणीला, ह्याचा संस्कार रुजलेला अंतर्मनामध्ये. मग ते चुकीची सवय असू शकते, वाईट सवय असू शकते, काही पर्सनल डेव्हलपमेंटसाठी गोष्टी करायच्या असतील,
एक विसरबोळेपणा असू शकतो. भीती, काळजी, टेन्शन, निराशा, अस्वस्थपणा, कानात आवाज एक येणं वगैरे हा जो न्यूनगंड, अहमगंड, एकलकोटेपणा, विनाकारण चिडचिड. चिडचिड करू नका मी असं म्हणत नाही, यापूर्वीच म्हणालोय. पण विनाकारण चिडचिड, राग करू नये असं नाही, पण विनाकारण राग, अतिराग, जसं आपल्याकडे मराठीमध्ये म्हण आहे, अतिराग आणि रीतमार्ग. बरोबर आहे. म्हणजे अतिप्रमाणात जर समजा आपण स्वतःला मॅनेज नाही करू शकत, तर मग विध्वंसक कृती घडू शकते किंवा विनाशाला कारणीभूत ठरू शकते. अगदी बरोबर. नाही म्हणजे ते जे कानात आवाज येतो असं म्हणणारे जे मास होणं वगैरे हे जे त्याला सामोरे जाणारे रुग्ण आहेत ते जर संमोहनात जाऊ शकले तर त्याला ते इरेज करणं वगैरे आपल्याला शक्य होतं. शक्य आहे. अगदी बरोबर. म्हणजे त्याला त्या ह्याच्यातून बाहेर काढणं. बाहेर काढता येईल. म्हणजे त्या त्रासातून त्याला मुक्त करता येईल का? अगदी बरोबर. आपल्याबरोबर जे काही घडतंय, ते सगळं अंतर्मनाच्या काही असं जर घडणार असेल तर केवढं मोठं वरदान आहे खूप मोठं वरदान आहे. आणि ते आपल्याजवळ सगळ्यांच्या जवळ आहे पण आपल्याला त्याच्याबद्दल कल्पना नाही. म्हणजे अंतर्मनाच्या ताकदीचा वापर करून आपण बऱ्याचशा गोष्टींवर आणि बरेचसे आजार मी तर ऐकले की 90% आजार मनोशारीरिक असतात म्हणतात. मानसिक ते अगोदर मनामध्ये उत्पन्न होतात आणि मग त्याच्या शरीरावर सिम्पटम्स दाखवायला. अगदी बरोबर. जर मग मनावर आयुर्वेदासारखं जर त्या मूळ ह्याच्यावर आपण संमोहनाच्या द्वारे काही हे करू शकलो, उपचार करू शकलो तर ते मुळासकट निघून जाऊ शकतो. अगदी बरोबर आहे. आणि हे केवढं मोठं वरदान आहे. खूप मोठं, खूप मोठं आहे. म्हणजे मानवाला मिळालेली ती देणगी आहे. खूप मोठं वरदान आहे, की आपल्या भूतकाळामध्ये जो काही घटना घडलेल्या असतील, काही आघात झाला असेल, काही चुकीच्या धारणा, काही चुकीच्या सवयी आहेत, पुरुजल्या त्या तुम्ही कधीही काढू शकता. कधीही काढू शकता. मी प्रामुख्याने याच्यावर जोर देतो, की तुम्ही कधीही काढू शकता. बालवयामध्ये एखादा आघात झालाय, पौगंडावस्थेमध्ये एखादा आघात झाला, युवावस्थेमध्ये एखादा आघात झाला, किंवा एखादी कटू आठवण त्याची पिच्छा सोडत नाहीये. ते बरोबर आहे. ती डिलीट करता येऊ शकते. डिलीट करता येऊ शकते. कारण ती आहे कुठे? अंतर्मनामध्ये आहे. आणि एकदा का तुम्ही अंतर्मन बाह्यमनाचा पडदा विभागणारा जो पडदा आहे तो बाजूला सरकवलात, तर तुम्हाला ॲक्सेस कुठे मिळतो? अंतर्मनामध्ये. आणि अंतर्मनामध्ये आपण मगाशी बोलल्याप्रमाणे 3 गोष्टी करू शकतो. नवीन संस्कार रुजवू शकतो. अगदी चुकीचा संस्कार असेल तो पूर्ण काढू शकतो, ज्याला आपण डिलीटिंग म्हणतोय. किंवा त्या संस्कारामध्ये काही अपेक्षित बदल असेल, तर रिप्रोग्रामिंग सुद्धा आम्ही काही वेळेला म्हणतो. रिप्रोग्रामिंग तुम्ही करू शकता. आणि मग या नवीन संस्कारांमुळे ते उद्भवलेले मनोशारीरिक आजार दूर करू शकतो. अगदी दूर करू शकतो. संमोहनाचा फायदा कोणी घ्यावा? खूप छान प्रश्न आहे. बऱ्याच वेळेला लोकं आमच्याकडे येतात असं म्हणतात, की त्रास असल्यानंतरच यायचं का? हां. बरोबर. आता हा प्रश्न असा झाला, की गाडी ठोकली आहे. इन्शुरन्स काढावा का? नंतर इन्शुरन्स कोणी देत नाही. तर समोर हा मनाचा इन्शुरन्स आहे, विमा आहे. बरोबर. जेणेकरून आपली गाडी ठोकली जाऊ नये किंवा ठोकली तर त्याचं काहीतरी बंदोबस्त करता येईल. जर मनाचं शास्त्र, मला असं वाटतं मी खूप शाळा, कॉलेजेसमध्ये जाऊन सेमिनार्स कंडक्ट केलेले आहेत. त्याच्यावरती जागरूकता निर्माण केलेली आहे. आता थोडा वेळेअभावी, कारण माझं माय वेलनेस नेचर केअर सेंटर पुण्यामध्ये आहे. त्याच्यामुळे थोडासा जास्त वेळ जातो आणि प्रशिक्षणामध्ये जास्त वेळ जातो. जेणेकरून इतर लोकांना मी समुदाय देऊन तयार करू शकेल, ते समाजाची मदत करू शकते मला. परंतु लक्षात असते का, की जर समजा एखाद्या व्यक्तीला अडचण आहे, तर पहिले तर 100% जायलाच पाहिजे संमतज्ञाकडे. आता थेट संमतज्ञाकडे येताना लोकांच्या डोक्यामध्ये काय असतं किंवा मनामध्ये आपण म्हणूया, कारण डोक्यात मन आहे असं म्हणूया, तर मनामध्ये काय असतं, की मला कुठे वेड लागलाय. मी सिंपल अशी गोष्ट सांगतो, की वेड संमोहन तज्ञाकडे जायचं म्हणजे वेड्याच माणसाने जावं असं नाही काय? काय? मी म्हणतो वेड लागू नये म्हणून जायला पाहिजे. मी त्या पराकोटीला जाऊच नाही एखाद्या व्यक्तीने. दुसरी गोष्ट, ज्याला उन्नती करायची आहे, यशस्वी व्हायचे पण काही अडथळे जाणवतात. अगदी म्हणजे वेडच झाला पाहिजे असं काही नाहीये. थोडासा त्रागा आहे आतमध्ये, थोडं स्वयंशिस्त पालन करता येत नाहीये, सकाळी लवकर उठणं होत नाहीये, रात्री लवकर झोपणं होत नाहीये, स्क्रीन टाईम माझा वाढलाय. ह्याच्यावर सुद्धा तुम्ही उपचार घेतले पाहिजेत. कारण तुम्हाला कळतंय तुमचा 5 तास स्क्रीन टाईम विनाकारणचा झाला आणि तुम्हाला म्हणजे ते सुटत नाहीये. सुटत नाही. कळतंय तुम्हाला हे चुकीचं आहे. आल्यापासून लत लागली. अगदी बरोबर आहे. डायबिटीस झालेल्या व्यक्तीला माहिती आहे, की हे टाळलं पाहिजे. पण आतमधून ते क्रेव्हिंग आहे, आसक्ती आहे त्याविषयी. आतमधून आहे ना, मग ते आतमधून काढता येईल, म्हणजे मनातून काढता येईल. करेक्ट आहे ना? पक्ष पाळण्यासाठी उद्युक्त करता येईल. म्हणजे यशस्वी होण्यासाठी अडथळे जे काही थोडेफार आपल्याला जाणवत आहे, तणाव कमी करता येईल. बरोबर आहे? रोजच्या जीवनामध्ये स्वयंशिस्त लावता येईल. आज कितीतरी लोकांना, आज आमच्या प्रेक्षकांना सगळ्यांना माहिती आहे, की सकाळी लवकर उठलं पाहिजे. असं तुमच्यापैकी कुणी आहे का, की ज्यांना माहीत नाहीये, की सकाळी लवकर उठलं पाहिजे? हे माहीतच नाहीये. सगळ्यांना माहिती आहे. किती उठू शकतात?
नाही उठू शकत. मग जर हे तुम्ही तुमच्या माइंडला प्रोग्रामिंग केलं संमोहनाच्या माध्यमातून, मग ते स्वसंमोहन असेल किंवा परसंमोहन असेल, म्हणजे संमोहन तज्ञाचीच आवश्यकता प्रत्येक वेळेला पाहिजे असं नाहीये. तुम्ही स्वतः स्वसंमोहनचं प्रात्यक्षिक घेऊ शकता किंवा प्रशिक्षण घेऊ शकता आणि त्याच्या माध्यमाने तुम्ही स्वतःमध्ये बदल आणू शकता किंवा मग संमोहन तज्ञाची मदत घेऊ शकता. सो काही बिघाडच झाला पाहिजे असं नाहीये. उन्नतीसाठी बिघाड झाल्यावरच झालं पाहिजे असं नाही. अभ्यासामध्ये, कला एकाग्रता वाढवण्यासाठी. क्रीडा क्षेत्रामध्ये अगदी बरोबर आहे. मनाची एकाग्रता वाढवण्यासाठी असेल, आत्मविश्वास बळवण्यासाठी असेल, मनोबल वाढवण्यासाठी असेल, भीती, काळजी, टेन्शन, निराशा हे जे नकारात्मक गोष्टी आहेत, त्या कमी करण्यासाठी. म्हणजे अगदी वेळच लागला पाहिजे का? नाही, तेवढी वाट बघायची आवश्यकता नाहीये. पण लोकांना आपल्याकडे ते कल्चर नाही किंवा तो एक आपण ज्याला माहोल म्हणतो की नाही, की मी कधीतरी जाऊन काउन्सिलरशी बोललं पाहिजे. ते म्हणतात ना, सबसे बडा रोग क्या कहेंगे लोग. अरे हा मानसोपचार तज्ञाकडे जातोय किंवा संमोहन तज्ञाकडे जातोय, म्हणजे हा काहीतरी बिघडलेला आहे, अरे हा वेडा झाला आहे किंवा हे ते असं लोक म्हणतील की काय, या भीतीपोटी पण लोक जायला कळत नाही किंवा मी घराचं सांगितलं म्हणजे हा वरदान असताना सुद्धा त्याच्याकडे शाप म्हणून बघितलं जातं. बाहेरून बघितलं जातोय. आणि आज बघा थोडासा दात दुखायला लागला आपण डेंटिस्टकडे जातो. जरा कणकणी वाटली, एखाद दिवस अंगावर काढतो, 2 दिवस अंगावर काढतो, 4 दिवस नाही आता गेलंच पाहिजे. आपण नाही म्हणत, घरातले म्हणतात, "अरे किती दिवस असं तर जाऊन ये, चल घेऊन जातो." बरोबर आहे. पण मनाचा रोग जो आहे किंवा मनाचा जो त्रास आहे, त्राग आहे त्याचा, तो आतमध्ये आहे. तो व्यक्त करत नाही तोपर्यंत लोकांनाही कळणार नाही माझ्या आतमध्ये काय चालू आहे, काय त्रास मी भोगतोय. किती दिवस अंगावर काढणे, तसं मी म्हणेन किती दिवस मनावर काढणार तो. जसं शरीराचा आधार आपण अंगावर काढला की आपल्याला अधिक त्रास भोगावा लागतो, तेच मनाचं आहे. सो थोडं जरी तुम्हाला डिस्कम्फर्ट आतून वाटतोय, मनाच्या लेवलला जर डिस्कम्फर्ट वाटतोय, त्रास वाटतोय, ते तुम्ही कुठल्यातरी समुपदेशकाला, काउन्सिलरला भेटणं गरजेचं आहे. काउन्सिलरकडून जर ती गोष्ट सुटत नाहीये, काउन्सिलर काय करणार, समुपदेशामध्ये काय होणार आहे, विचारांची देवाणघेवाण बाहेरच प्रयत्न करतोय, तुम्हाला काय बोलतोय करून. म्हणजे त्याच्यातूनही फायदा होऊ शकतो. प्रत्येक वेळेला अगदी समोर तज्ञाचीच गरज आहे असं मी म्हणत नाहीये. प्राथमिक अवस्थेमध्ये आपला काही थोडासा त्रागा असेल आतला, तो जाऊ शकतो, समजुतीने आपण बोलूया. पण जर समजा कळते पण वळत नाहीये, ते म्हणतात ना, मन मोकळं केलं आणि मला रिलेक्स. तसा प्रकार समुपदेशकाच्या समोर मन मोकळं केल्याने कोण होऊ शकतो. पण ती गोष्ट गेली की नाही माहित नाही आपल्याला. त्यावेळेला आपण होतं हलकं वाटलं मला, रिलॅक्सचा. रिलॅक्स झालो. त्या वेळेसाठी रिलॅक्स झालो मी. पण बळावर काम करायचं झालं तर समुपदेशक आपल्या समूह तज्ञाकडे जाणं आवश्यक आहे. अगदी बघ. अन्न, वस्त्र, निवारा यापैकी वस्त्र ही गरज भागवणं ही खर्चाची बाब न ठरता उत्पन्नाचा मार्ग ठरला तर समजून घ्यायला आवडेल. संपर्क करा, समजून घ्या. आवडलं तर त्याचा लाभ घ्या. अच्छा. याचे काही साईड इफेक्ट वगैरे काय आहेत का? कारण बघा, कुठलाही उपचार पद्धती म्हटलं की लोकांना वाटते हे एक कमी होईल तर दुसरं वाढेल वगैरे वगैरे. म्हणजे मी माझ्या मनाचा एक रोग बाजूला केला तर दुसरा बी रुजवतोय की काय, असं तर आमच्या प्रेक्षकांना वाटण्याची शक्यता आहे. नाही, प्रेक्षक म्हणून मला पण ते वाटते. अगदी पण याचा काही साईड इफेक्ट असला तर त्याच्यावर थोडासा प्रकाश टाकला तर बरं. बघा, आपण 4 महिने म्हणजे 4 महिने गावाकडे होतो आणि परत मुंबईला किंवा पुण्याला आपल्या फ्लॅटमध्ये आलो. बरीचशी धूळ साठलेली असते. हो. पहिलं काम काय करावं लागतं? सफाई करायला लागते. बरोबर, अगदी बरोबर. आता सफाई केल्यानंतर साईड इफेक्ट कुठला असेल का? नाही केली तर साईड इफेक्ट असणार. निश्चित. जर संमोहनाचा उपचार आपण करतोय तर 3 गोष्टी मी परत एकदा रिपीट करेन, की आपण प्रोग्रामिंग करतो, म्हणजे संस्कार करतो, रुजवतो चांगले, चुकीचा संस्कार असेल तर काढतो आणि हवा जो काही थोडा बदल असेल नवे चांगले रुजवण्याचा प्रयत्न करतो रुजवण्याचा प्रयत्न करतो. किंवा ते अंकुरित करायचा प्रयत्न करतो, बीज टाकतो असं. आता एखादी व्यक्ती ज्यावेळेला संमोहनामध्ये जाते, समूह तज्ञ संमोहन जाणाऱ्या व्यक्तीला संमोहनात घेऊन जाते, त्यावेळेला जे काही संस्कार रुजवायचे ते रुजवले जातातच, पण त्याचा साईड इफेक्ट होतो फार मोठा. तो म्हणजे तुम्हाला एकदम रिलॅक्स वाटतं. शारीरिक आणि मानसिक एकदम तुम्ही शांत आणि रिलॅक्स होऊन जाता. हा एक चांगला साईड इफेक्ट म्हणते, पण तो आनंदाचा आहे. कारण आज कितीतरी मंडळींची झोप पूर्ण होत नाहीये. कितीतरी लोकांना फिजिकल एक्झर्शन्स आहेत. होय. शारीरिक तणाव आहेत. म्हणजे धावपळीचं जीवन राहिल्याच्या ठिकाणचे कामाचं ठिकाण मानसिक तणाव, अगदी म्हणजे धावपळ खूप धावपळ आहे. नात्यातले तणाव आहे, खूप आहे. आर्थिक तणाव आहे. अगदी बरोबर आहे. जर तुम्ही रोज जास्त नाही, अगदी 15 ते 20 मिनिटं संमोहन केलं, त्याचं टेक्निक चांगल्या प्रशिक्षकाकडून घेतलं आणि अगदी तुम्हाला ऑनलाईन देखील याचे कोर्सेस करतो. स्वसंमोहनाचे माझं ॲप्लिकेशन आहे. त्याच्या माध्यमातून अगदी अल्प दरामध्ये आपण हे लोकांपर्यंत पोहोचवतो. कारण हे शास्त्र लोकांच्या उपयोगाचं एक शास्त्र आहे. बरोबर आहे. तर ते शिकून तुम्ही काय करू शकता, रोजचं रोज तुम्ही रिलॅक्स होऊ शकता. म्हणजे रोजचा रोज जर विचार झाला, सेल्फ सजेशन्स बरोबर आहे. तर हे सेल्फ प्रोग्रामिंग करू शकता तुम्ही, शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य लाभू शकता.
म्हणजे जो कंपाऊंडिंग इफेक्ट म्हणतो आपण, चक्रीवाढ व्याज जसं वाढतं तसं चक्रीवाढ जर समजा त्रास वाढत गेला मनाचा, तो विस्फोट होण्याची शक्यता आहे. अगदी बरोबर. सो रोजच्या रोज जसं आपण घरातला कचरा काढतो तसं जर मनातला काढला तर हो, किती सुंदर होईल. अगदी बरोबर. मग याचं जर एखाद्याने प्रशिक्षण घ्यायचं ठरवलं, जे जसं तुम्ही घेतला, तुम्ही ज्या पद्धतीने तुम्ही तर बरंचसं एकलव्यासारखं घेतलं असं समजूया. पण एखाद्याला प्रॉपर मॅनरमध्ये ते प्रशिक्षण घ्यायचे, तर तशा काही व्यवस्था आहेत का आहेत. देशामध्ये? आहे. अगदी 6 महिन्याचे कोर्सेस आहेत, 1 वर्षाचे कोर्सेस आहेत. हे सर्टिफिकेशनचे कोर्सेस केलेच पाहिजेत. इव्हन भारतामधल्या 2 इन्स्टिट्यूट शिकवतात, दोन्हीकडनं करा. अजून 4 नवीन आले असेल तर 4हीकडनं करायचंय. नवीन काहीतरी शिकायला मिळेल त्याच्यात. काहीतरी असे थोडेसे पॉइंट असतात. कारण मन इतकं व्यापक आहे, ही शास्त्र एवढं व्यापक आहे, काही एखादी गोष्ट कदाचित आपल्याला प्रशिक्षकाने शिकवली पण त्यावेळेला पसंती पडलेली नाही, की आपल्याला त्यावेळेला ते घेता नाही आलेली. त्यावेळेला दुसरीकडनं मिळेल. तर मी जसं काम केलं, की मी मल्टिपल प्रशिक्षकांकडून ट्रेनिंग्स घेतलं, कोचिंग घेतलं. पुस्तकांचं वाचन भरपूर केलं. मग ते नॅशनल असेल, इंटरनॅशनल लेव्हलचे असतील. आणि जसे आज भारतामध्ये डेंटिस्ट आपल्याला गल्लोगल्ली दिसतात, हो. तसे विदेशामध्ये सायकॉलॉजिस्ट गल्लोगल्ली आहेत, हिप्नोथेरपिस्ट गल्लोगल्ली आहेत. इट इज व्हेरी कॉमन, की मला आज काहीतरी अपसेट वाटते, मी सायकॉलॉजिस्टकडे जाते किंवा जातोय किंवा मी समूह तज्ञाकडे जाऊन भेटतोय आज. मला आजचा निसर्ग आजच काढायचा हो. आलं लक्षात? म्हणजे मला आजचा ताण काढण्यासाठी मी प्रॅक्टिकल आहे, तर आपल्या इथं अजूनही ती जळमटं जायला तयार नाहीत ना. वैचारिक जळमटं आपण घेऊन बसलोय. हमच मोठा आहे त्याचा. मला कुठं काय झालंय? वरून मी आणि ही स्वतःची फसवणूक जोपर्यंत आपण थांबवणार नाही, तोपर्यंत या सगळ्या चांगल्या गोष्टीचा लाभ घेऊ शकत नाही ना. अगदी बरोबर. अगदी बरोबर. हे थोडंसं जर कधी माइंड ओपन ठेवलं, इगो बाजूला ठेवला, मला कुठे काय झालंय? ॲडमिट जर केलं, की नाही आहे काहीतरी माझ्यामध्ये चलबिचल सुरू आहे, त्याचा निचरा मला केला पाहिजे आणि ते समुपदेशकाला किंवा आपल्या समूह तज्ञाला जाऊन भेटले, तर तिथल्या तिथे निचरा होऊ शकतो. आज बऱ्याचशा तुमच्या CBSE बोर्डच्या, ICSE बोर्डच्या स्कूल्समध्ये, कॉलेजेसमध्ये काउन्सिलर्स अपॉइंट कंपल्सरी आहे. विद्यार्थ्यांचं दुर्दैवाने जे आपण म्हणूया की SSC बोर्डाची शाळा आहे, दुर्दैवाने म्हणतोय मी आपल्या राईट, तिथे नाहीये किंवा प्रायव्हेट शाळेत तिथे नाहीये, जे HSC किंवा SSC बोर्डचा फॉलो करतायत. पण CBSE, ICSE मध्ये खूप चांगली गोष्ट आहे की काउन्सिलर इज कंपल्सरी. म्हणजे थोडा काही डिसऑर्डर वाटला की लगेच का टीचर नाही, काउन्सिलरच्या समोर. बरोबर. तसं आपल्याला हे कल्चर आपल्यामध्ये आणलं पाहिजे. ते इतकं महत्वाचं आहे. इतकं महत्वाचं आहे. ते दाबून धरलात तुम्ही, एखादा मानसिक त्रास जर तुम्ही दाबून धरते, तो स्प्रिंगला दाबल्यासारखा आहे. हो, केवढ्या जोरात उसळणार तो. ज्या वेळेला ते संधी मिळाली की उसळणार. उसळणार आहे. त्याचं व्यापक रूप आपल्याला बघायला मिळेल. मग डिसऑर्डर होते ती. बरोबर. आणि मानसिक, मनोशारीरिक आणि शारीरिक व्याधींवर सुद्धा समूह काम करतं. मानसिक, मनोशारीरिक आणि शारीरिक व्याधींवर पेन कंट्रोल सगळे अगदी डायरेक्ट आपण म्हटलं की शारीरिक कसं काय, पण शरीराने मनावर प्रभाव टाकता येतो. अच्छा. तेव्हा पेन कंट्रोल सारखी सिच्युएशन असेल ते आणता येते. एखादी व्याधी जडलेली आहे, त्याच्या विरुद्ध आपल्याला लढायचं आहे, तर त्याचं सगळं प्रोग्रामिंग आपल्याला अंतर्मनामध्ये करता येतं. आता सर तुमच्या बोलण्यातून पुस्तकांचा हे आला, उल्लेख आला. तर या क्षेत्रात येण्यापूर्वी तुम्ही जी काही बरीचशी पुस्तकं वाचली, सगळे नसली तरी अशी 1-2 कोणती पुस्तकं तुम्ही आमच्या प्रेक्षकांना सुचवाल, की तुम्ही ही पुस्तकं वाचल्यानंतर तुम्ही जे बोलताय, ते अधिक चांगल्या रीतीने समजेल? ते प्रामुख्याने मी म्हणेन की माझं पहिलं प्रशिक्षण ज्यांच्याकडे झालं मुंबईतलेच आहेत, होते म्हणजे आता ते नाहीये. आमचे गुरु मनोहर नाईक सर, जरूपच्या ते तर फेमस प्रसिद्ध होते. खूप प्रसिद्ध. तर त्यांची खूप पुस्तकं आहेत. संमोहनावर आहेत, मनाशी निगडीत खूप पुस्तकं आहेत. त्याचं जरूर वाचन करावं. आमचा पाया जो भक्कम झाला, तो नाईक सरांमुळे झाला. त्यांचे प्रोग्राम्स होय प्रोग्राम आहे. त्याच्यानंतर तुम्ही मगाशी खानापुरे सरांचा देखील उल्लेख केलात, तर खानापुरे सरांची देखील पुस्तकं आहेत. कोल्हापूरचे, पुण्याचे धनसिंग चौधरीचे आत्ता नाहीत ह्या. धनसिंग चौधरी साहेबांचे 2 प्रोग्राम मी अटेंड केले. त्यांची देखील पुस्तकं आहेत, खूप चांगले. जर आपण मराठी भाषिक आहोत, आपण ही पुस्तके जरूर वाचावी. आणि जर तुम्हाला इंग्रजीचा अडचण नसेल, तर इंटरनॅशनल पुस्तकं सुद्धा खूप चांगली आहेत. ती तुम्ही देखील वाचायला हवं. इंग्रजीच्या याच्यावरून आठवलं, एखाद्याला आपलं भाषेचं ज्ञान सुधारायचं आहे. मराठी माणसासाठी इंग्रजी म्हणजे वाघिणीचं दूध आहे. ते म्हैशीचं दूध बढावं यासाठी काही मदत होऊ शकते का या संमोहनाच्या प्रशिक्षण म्हणजे एकाग्रता वाढवणं किंवा त्याचं ते काय आकलन शक्ती वाढवणं वगैरे याच्यासाठी काय मदत होऊ शकेल? अगदी बरं. आता पब्लिक स्पीकिंगचे कोर्सेस मनातलं ते धारिष्ट निर्माण व्हावं. कारण समाजिकपणा नसतो काही जणांना समोर बोलताना आणि हे ते याला मदत होऊ शकते याचा अर्थ. तर ज्यावेळेला आम्ही संभाषण कौशल्यावरती कार्यशाळा घेतो, ज्यावेळेला पब्लिक स्पीकिंग नॉर्मली म्हणतो, तर त्यावेळेला काय बोलायचं हे मला माहीत असतं. बरोबर. पण जसं तुम्ही म्हटलं की स्टेज डेअरिंग नाहीये.
सबाधीपणा नाहीये. तर तो सबाधीपणा का नाहीये? कारण कुठेतरी चुकीचा संस्कार अंतर्मनामध्ये आहे. कधीतरी 3री मध्ये 4थीमध्ये आपल्याला उभं केलेलं असतं आणि एखादी कविता म्हणून दाखवायला सांगितली असते शाळेमध्ये आणि ती आपल्याला पूर्ण म्हणून दाखवता नाही आली. पाठांतर खूप चांगलं झालं होतं तोंडी परीक्षेचं, हां. पण नाही बोलता आलं. त्यावेळेला समजा आपली मित्रमंडळी हसले होते किंवा आपल्या बाईने समजा आपल्याला टोकलं होतं तिथे किंवा रागावलं होतं, तर तो आघात आतमध्ये जातो. तो निर्णय घेतो त्यावेळेला ते बालवय निर्णय घेतं, की मला बोलता येत नाही किंवा माझं पाठच होत नाही किंवा पाठ झालेलं मला व्यक्त करता येत नाही. आणि हा कदाचित 44 वयापर्यंत पण चालू शकतो. जोपर्यंत त्या गोष्ट गंडात निर्माण होते. न्यूनगंडात म्हणा, अनगंडात. ती भीती न्यूनगंड निर्माण होतो, की पब्लिकमध्ये मला बसून बोलायला कित्येक लोक असे सीएमडीच असे आहेत. सतत बसून बोलायला सांगा, मी बोलू शकतो. उभं राहायला सांगू नका. जे बोलायचं हे बसून बोलतो. बायला बोला, कशाला कोरड पडते. ते बरोबर आहे. काय हां, अगदी बरोबर आहे. तर याच्यासाठी तुम्ही संबोधनाचा निश्चित वापर करू शकता. इंग्रजीचा जो न्यूनगंड आहे किंवा एक फोबिया आहे, राइट? की ही अभिभाषा नाही आणि ते मला जमेल का? आता हा तिढा कुठे आहे? आतमध्ये म्हणजेच कुठे? अंतर्मनामध्ये. कारण कुठे ना कुठेतरी जोड असते. कुठेतरी बोललेलं असतं लहानपणी. आपण मराठी माध्यमातून आलेलो आहोत. इंग्रजी थोडंसं अवघड असतं. आपण काय दिवे लावले इंग्रजीचा पेपर आपल्याला माहिती आहे. मग आपण कसं फ्लुएंटली बोलू शकणार, बरोबर आहे? आता हा जो आघात आहे, ही जी धारणा निर्माण झाली, ती कुठे निर्माण झाली? स्वतःहूनच स्पीड ब्रेकर निर्माण केलेला आहे. आणि जर तो स्पीड ब्रेकर काढला, पण ती धारणा जर काढायची असेल, तर आता सगळा दूर करला. अडथळा अंतर्मनामध्ये आहे. आणि संमोनाच्या माध्यमातून आपण अंतर्मनाचा कुठलाही अडथळा असो, कितीही जुना असो, अगदी गर्भावस्थेमध्ये असलेला अडथळा जरी असेल, तरी तो काढताय. पण हे संमोहन शास्त्र आता तुमच्यामुळे तर बरंचसं आम्हाला समजलं. पण याच्या पुष्ट्यर्थ म्हणजे याला समर्थन करतील अशी जी बाकीची जी आज मार्केटमध्ये पुस्तकं आहेत, त्यात एखादं कुठलं पुस्तक तुम्ही सुचवा, जसं आपलं द सिक्रेट आहे म्हणा, द सिक्रेट, द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस, अगदी बरोबर. यू की सर्सल यू कॅन गिव्ह युअरसेल्फ, अशी अशी आज ही पुस्तकं सुद्धा संमोहनाची ताकद स्पष्ट करतात. अंतर्मनाची ताकद समोर आहे. अंतर्मनाची ताकद करेक्ट आहे. आणि संमोहन अंतर्मनावर का अंतर्मनावर काम करतं. सो एक भाग आपल्याला कदाचित यू कॅन हील युअरसेल्फचा कळतो. करेक्ट आहे. त्याची क्षमता समजेल. ॲप्लिकेशनसाठी आपल्याला संमोहनाकडे यावं लागेल. आधी अंतर्मनाचं ज्ञान मिळालं मला. यू कॅन हील युअरसेल्फ. काय होऊ शकतं? पण कसं? समजून. सायकोलॉजीच्या माध्यमातून ह्या गोष्टी घडू शकतात. पण त्याची पायामोळ कुठे आहे? अंतर्मनामध्ये. अगदी लॉ ऑफ अट्रॅक्शन असेल. द सिक्रेट ज्या विषयी आपण आता बोललात, हे कुठून काम करतंय? तुमच्या सबकॉन्शियस माइंडमधनं काम करतं. तुमच्या अंतर्मनामधून काम करतं. तुमचं अंतर्मन वैश्विक मनाशी जोडलेलं आहे. जिथे आपण पुष्टी देतो लॉ ऑफ अट्रॅक्शनसाठी. सो ह्या सगळ्या गोष्टी शिकायला निश्चितच फायदा होणार आहे. हे एखाद्या व्यक्तीने शिकलं तर. पण मी असं म्हणेन ह्या सगळ्या गोष्टी शिकल्यात आणि जर समजा संमोहनचा विषय जर हाताळला नाही, मी म्हणत नाही की तुम्ही अगदी समाजाचं भलंच करा. आपल्या भल्यासाठी. बरं. जर मी रफिंगचं जर पुस्तक वाचतोय, बरोबर आहे? किंवा स्टीफन कोव्हीचं एखादं पुस्तक वाचतोय, संजीव पळेकरांचं मी एखादं पुस्तक वाचतोय, 7 हॅबिट्स ऑफ हायली इफेक्टिव्ह पीपल. मला ज्ञान मिळालं, की हे करायला पाहिजे. अडथळे कुठे आहे? अंतर्मनामध्ये. अगदी बरोबर आहे? सो हे निश्चितच ज्ञान घेतलं पाहिजे. परंतु जर तुम्ही संमोहनाचं ज्ञान घेतलं आणि चांगल्या गुरूंकडनं घेतलं, पुस्तक वाचायला काहीच अडचण नाहीये. पण जोपर्यंत मी तर असं म्हणेन की तुम्ही अगोदर कुठलंच पुस्तक वाचू नये संमोहनाचं. हे बाकी सगळे वाचा, काही प्रॉब्लेम नाही. पण जर समोर शिकायचं असेल स्वतःच्या वापरासाठी, तर अगोदर गुरूचा आश्रय घेणं गरजेचं. अगोदर शिकणे, जे गुरूच्या मुखातून येते ते अगोदर शिकणे आणि त्याच्यानंतर मग पुस्तकाची पुष्टी लावायची. आता होतं काय? शेवटी शास्त्र महाराजच आहे. सो काय होणार आहे? बरं आपण काय म्हणतो, की समजा जर मला उद्या कुठला धडा शिकवला जाणार आहे, हे जर मला काल सांगितलंय, म्हणजे आज सांगितलंय, की उद्या मी हे चॅप्टर तुम्हाला शाळेमध्ये शिकवणार आहे. तर तुम्ही हा घरी वाचून या. ओके. वाचल्यानंतर फायदा होणार आहे. कारण ते सेकंड टाईम लर्निंग असणार आहे. फर्स्ट टाईम आपण नुसतं वाचून जरी काढलं, तरी तो साठा अंतर्मनामध्ये आहे आणि उद्या मला काही समजलेलं नाहीये. उद्या गेल्यानंतर शिक्षकांनी शिकवत असताना ते रिकॉल होणार आहे. कनेक्टिंग द डॉट्स होणार आहे. तिथे फायदा होईल. काही प्रश्न असतील तर त्याचं विवरण तिथे करता येईल. व्हेरी गुड. समोराच्या बाबतीमध्ये काय होतं, जर तुम्ही समोरचं पुस्तक अगोदर वाचलत, बरोबर आहे? आणि मग गुरूच्या समोर गेलं, सरेंडरनेस येत नाही. मला हे माहित आहे. मला थोडीशी तो आयडिया कुठेतरी आहेच ना. ओके, मी कॅज्युअलनेस येऊन जातो. हां, ठीक आहे ना, मी माहिती आहे. याचा अर्थ की प्रथम गुरुकडे जा, नंतर पुस्तकं वाचा. गुरुने सांगितलेली पुस्तकं वाचा. अगदी अगदी मी इथे तुम्हाला सांग, मी आज तुमचा गुरु नाही आहे, तर तुम्ही ती पुस्तकं वाचायची. का नाही वाचायची? की तुमचं वय काय आहे? तुमचं आत्तापर्यंतचं ज्ञान काय आहे? तुमची मॅच्युरिटी काय आहे? तुमचे स्किल्स कोणते आहेत? तुमची ग्रहणक्षमता अगदी आपण साध्या भाषेमध्ये काय आहे? हे कुणाला कळेल?
युट्यूबला कळणार नाही, नाही कळत. पॉडकास्टला कळणार नाही, नाही. इन्फॉर्मेशन मिळेल, पण गुरु तुम्हाला तराशू शकतो. तू आता हेच वाच, हे तुम्ही वाचूच नका, हे 6 महिन्यांनी वाचा, बरोबर आहे. तोपर्यंत ही प्रॅक्टिस करा. पण ज्ञान घेताना माणूस धडाधड सगळं ज्ञान घेऊ शकतो, हे की प्रॅक्टिसमध्ये बाधा ठरू शकतो. तर गुरु अतिशय महत्वाचा आहे. आज अगदी तुम्ही जो आपल्या गव्हर्नमेंटचा GR आहे, समोर अगदी तुम्ही विचारायला हवं होतं किंवा पुढे येणारा प्रश्न असू शकतो की समून उपचाराला मान्यता आहे का? हे अल्टरनेटिव्ह मेडिसिन थेरपीमध्ये आता विना औषधी उपचार करतो, त्यामुळे साईड इफेक्टचा प्रश्न येत नाही. पण 2003 सालचा जो गव्हर्नमेंटचा GR आहे, तो हे सांगतो की समून उपचाराला मान्यता आहे, परंतु तुम्ही समून कुणाकडे शिकलं पाहिजे? जो अनुभवी आणि ज्ञानी अनुभवी तर ज्ञानी असणारच आहे. अनुभवी म्हणजे 6 महिन्याचा कोर्स केला आणि 6 महिन्यात दुसऱ्याला समजून शिकायला चालू केलं, असं नाही चालत. ते कंपाऊंडरचा डॉक्टर झाला असं. हां, राईट. बरोबरचं ज्ञान नको आहे. ज्या व्यक्तीला किमान 10 वर्ष समून उपचाराचा अनुभव आहे, त्या व्यक्तीने दुसऱ्याला समजून शिकवावं आणि मग तो समून तज्ञ तयार होऊ शकतो. कारण फक्त ज्ञानाचा प्रश्न नाही, अनुभवाचा पण प्रश्न आहे. कारण आपण हे डायरेक्टली एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यासाठी इथे खेळणार आहोत. कारण जसे चुकीचे संस्कार आतमध्ये गेलेले आहेत, घटनेमुळे, परिस्थितीमुळे, सभोवतालच्या वातावरणामुळे गेले आणि त्याला अजिवंती त्रास भोगावे लागतात. तसं त्या सूचनेमुळे सुद्धा ओबेमुळे सुद्धा ते चुकीच्या माणसांनी जर चुकीची सूचना दिली त्या समूहाला, तो जर अजाणतेपणे दिले अजाणतेपणी, म्हणजे असं नाही की इथून असं नाहीये, पण अजाणतेपणी होऊ शकते आणि हे अजाणतेपण अनुभवहीनतेमुळे येऊ शकतं. तर त्या व्यक्तीचे कदाचित तेवढा अनुभव नाही आज, त्याने तेवढ्या गोष्टी सामोरे गेलेले नाहीये, तर तो शिष्याला तसं देऊ शकणार नाही. सो कोणत्याही अनुभवी समूह तज्ञाकडे समूह त्यांनी आपल्याला होता येईल. मानसशास्त्रीय समुपदेशक आणि समूह तज्ञ याच्यामध्ये फरक काय? हा, आता जो समुपदेशक असतो तो बोली भाषेतो, जसं आपल्याला चांगल्या गोष्टी आपला काका मामा सांगतो, थोरला भाऊ सांगतो, बहीण सांगते, आत्या सांगते, आई वडील किंवा आपले घरातले आजी आजोबा सांगतात, हे चांगलेच सांगतात गोष्टी. समजावून सांगणं ज्याला आपण म्हणतो त्याला काउन्सिलिंग म्हणू किंवा समुपदेशन म्हणूया. कॉन्फिडन्स देऊन त्याला ज्या वेळेला आपण एखाद्या प्रोफेशनल व्यक्तीकडे काउन्सिलिंगसाठी जातो, तो इनडायरेक्टली आजोबासारखंच सांगत असतो, चांगल्याच गोष्टी सांगतो. आपल्याला घरात पूर्वी चुकीच्या गोष्टी सांगितल्यात का नाही सांगितलं. सो काउन्सिलिंगमध्ये सुद्धा समजावूनच सांगितलं जातं. ज्या व्यक्तीला एखादी गोष्ट समजत नाहीये किंवा उलगडत नाहीये की माझा नक्की प्रॉब्लेम काय आहे, तर समुपदेशक काय करणार, मदत करेल. बरोबर आहे. आता समुपदेशाने मला समजलं. बऱ्याच वेळा असं होतं की आपण समुपदेशाकडे जो तज्ञ आहे त्याच्याकडे गेलो, काउन्सिलरकडे गेलो, तर ती व्यक्ती जे सांगते ते आतून असं वाटतं की मला हे माहिती आहे, माझ्या आईने सुद्धा हे सांगितलंय, मला कळतंय, पण बोलत नाही. वळत नाहीये. समजतंय ना मला, तुम्ही सांगता अगदी बरोबर आहे. पण मग त्याला जोडून एक मन आहे ना, सोनार आणि कांट्याचा. हा, आता त्याचं थोडंसं पुढे जाईल, अगदी बरोबर आहे. आता ठीक आहे, काउन्सिलर सुद्धा हा सोनारच आहे. आई सुद्धा कान टोचू शकते, अगदी प्रेमाने टोचू शकते. आता ज्याच्याकडे 12 मुलं बसलेली आहेत आणि तो कान टोचेल, हा चल पुढे, हा चल पुढे, तर रडते नाही रडते मला काही फरक पडत नाही, पण आईला फार फरक पडतो. जी अति काळजीने सांगत असते सगळ्या गोष्टी, चांगलंच आहे. पण काउन्सिलर ज्यावेळेस थर्ड पार्टी अप्रोच होतो, राईट, तर फायदा नक्कीच होतो. परंतु काउन्सिलरकडे जाऊन आपला मूळ जो त्रास आहे की ज्याला आजार न म्हणता त्रास म्हणूया आपण, जो त्रास आहे तो निघतोय का, आणि जर समजून निघत नसेल तर काउन्सिलरच्या पुढच्या टप्प्याला आपल्याला जाणं अपेक्षित आहे, ते म्हणजे समूह तज्ञ. आता बऱ्याच वेळा काय होतं, आपण शक्यतो फॅमिली डॉक्टरकडे जातो. फॅमिली डॉक्टरचं काम आहे सिम्पटमवर काम करणं, म्हणजे सॉरी बट ते बेबीएस जो आहे तो सिम्पटमवर काम करतोय, बरोबर आहे, लक्षणांवर काम करतोय. आता हे औषधाचं काम नाहीच आहे, हे त्यांनाही कळतं. पण समजा एखाद दुसरा राऊंड झाला त्यांचा फीसचा, की ते पुढे आपल्याला नाही तुम्ही सायकॅट्रिकला जाऊन भेटा, कारण त्यांच्या फील्डशी संलग्न असल्यामुळे ते तसा असू शकतो, असं नाही पाहिजे त्याच्या फील्डचा, तर तुम्ही आता सायकॅट्रिकला जाऊन भेटा. आता पहिला ब्लॉक काय, सायकॅट्रिक म्हणजे बेडाचा डॉक्टर, वेडा होऊ नये म्हणून तो डॉक्टर, बरोबर. बेड लागू नये म्हणून तो डॉक्टर आहे. दुसरी गोष्ट, प्रत्येक त्रासामध्ये किंवा प्रत्येक आघातामध्ये सायकॅट्रिक ट्रीटमेंटचीच गरज असते असं नाहीये. नाही, बरोबर. काही वेळेस समूह तज्ञाची गरज नाहीये, समुपदेशाकडनं काम होऊ शकतं. पण जर अंतर्मनामध्ये रुतलेलं आहे, कळते पण वळत नाही, तर समूह तज्ञ अपेक्षित आहे. आता जर समूह तज्ञाला बायपास पण डायरेक्टली कुठे गेलो, मानसोपचार तज्ञाकडे गेलो, तर औषध गोळ्या चालू होणार आहेत. आणि मग एकदा सुरू झालेली औषध गोळ्या ही आपल्या फिजिकल बॉडी म्हणजे माइंडवर न होता ब्रेनवर काम करायला चालू होतात. मेजॉरिटी स्ट्रेस रिड्यूस करण्यासाठी, तणाव कमी करण्यासाठी किंवा झोप लागावी ग्लानीसाठी ते दिलं जातं. जोपर्यंत तुम्ही ते घेताय औषध, तोपर्यंत तुम्हाला त्याचा इफेक्ट मिळतो, ते आणि सवय लागते. आग रामेश्वरी आणि बंब सोमेश्वरी असा प्रकार आहे.
विकार मानसिक आणि शरीरावर इनास अगदी बरोबर. असा प्रकार होतो. मतलब ज्याला आपण म्हणतो हरवले कुठे आणि शोधतोय कुठे. वाढणारी महागाई आणि त्या प्रमाणात न वाढणारं उत्पन्न यामुळे चिंतित आहात का? चिंता करू नका, आपले उत्पन्न वाढवा. एक असा पार्ट टाइम व्यवसाय जो करताना तुम्ही अपयशी ठरलात तरी नुकसान शून्य, पण यशस्वी झालात तर मात्र हवे तेवढे पैसे कमवण्याची संधी. समजून घ्यायला आवडणार नाही का? संपर्क करा. आवडला तर त्याचा लाभ घ्या. तसा प्रकार. बरं तसा प्रकार आहे. तर माझं असं म्हणणं आहे की काउन्सिलरच्या पुढे जर तुम्हाला जायचं असेल तर डायरेक्टली सायकेट्रिक ट्रीटमेंटकडे न जाता चांगल्या समूह तज्ज्ञाला जाऊन भेटणं गरजेचं आहे. समूह उपचारामधून जर त्याला बेनिफिट मिळणार नसेल, हे समूह तज्ज्ञाला कळतं की ही केस थोडी पुढे गेलेली आहे. सूचना ग्राहक करण्याची कॅपॅसिटीमध्येच नाही, क्षमताच नाही त्या व्यक्तीमध्ये. मग आता त्याला नाईलाज म्हणून कुठे जावं लागेल? सायकॅट्री. पण हे टप्पे आहेत. काउन्सिलर, हिप्नोटिस्ट आणि मग सायकॅट्री. समुपदेशक, समूह तज्ञ आणि मग मानसोपचार. आता ही आपली मुलाखत बघितल्यानंतर काही लोकांना मनात येऊ शकतं की विवेक सरांसारखं आपण पण संमोहन तज्ज्ञ व्हावं. आणि मग संमोहन तज्ज्ञ जर होणार असू तर त्याच्यातून काही अर्थार्जनाची काही शक्यता आहे का? आणि मग जर ती शक्यता असेल तर त्याच्याकडे करिअर म्हणून बघता येईल का? आणि मग त्यासाठी करावी लागणारी सिद्धता आणि त्यासाठी करावे लागणारे कष्ट हे काय असतील याच्यावर थोडीशी आपण शेवटाकडे जाता जाता प्रकाश टाकला तर बदल. आता हे जर शास्त्र एखाद्याला शिकायचं असेल तर बेसिकली जर समजा तुमचा समाजाला किंवा लोकांना मदत करण्याचा भाव असेल, आतमधून आपण म्हणतो की नाही, मला लहानपासून असं वाटतं की लोकांची मदत करावी, लोकांचं दुःख काढावं, लोकांच्या दुःखाच्या प्रसंगामध्ये मी काहीतरी कॉन्ट्रीब्यूट करावं आणि मी लोकांनाशी बोलतो का लोकांना बरं वाटतं, हे तुम्हाला असतं तर अनुभव असतो त्या व्यक्तीला असतो की माझ्या बोलण्यामुळे फरक पडतोय, म्हणजे थोडासा समुपदेशकासारखा तो कार्य करतोय. आणि हे फक्त मी चांगला बोलतोय म्हणून बघता एखादा चांगला स्टेजही गाजवू शकतो. बरोबर, गरजेचं नाही तो काउन्सिलिंगच करेल, पण तो काउन्सिलिंगचा भाव त्याच्या आतमध्ये आहे आणि त्राडा दिसतोय की हे आम्ही काढू शकतो, काढला पाहिजे, फक्त टेक्निक माहित नाही, शास्त्र माहित नाही. अशा व्यक्तीने निश्चितच समूह तज्ज्ञ म्हणून व्हायला हरकत नाहीये. 2 टप्पे त्याच्यामध्ये. पहिलं तुम्ही समूह तज्ज्ञ होता. समूह तज्ज्ञ होण्यासाठी तुम्हाला एक छोटा अजून एक टप्पा आहे, स्वसमूह शिकणे. की मी समूहाचा मी स्वतःसाठी वापर करतोय का आणि चांगल्या पद्धतीने करतोय का आणि मला त्याची अनुभूती येते का? अनुभव बरोबर. माझ्या कोणत्या मी म्हणूया की चुकीच्या म्हणण्यापेक्षा म्हणूया की चल चुकीचे म्हणायला हरकत नाही. जर अपेक्षित नव्हतं ती गोष्ट माझ्या हातून चुकीची आहे. ती मी स्वसंवादातून काढतोय का? काढतोय तर मला ते समाधान प्राप्त झाले, मला कळतं रिझल्ट मिळतोय. मग मी काय करतो, संमोहन तज्ज्ञ म्हणून पुढे येतो, समूह तज्ज्ञ होतो आणि मी लोकांना संमोहित करू शकतो. इथपर्यंत ठीक आहे. काही सूचना मी देऊ शकतो. हा टप्पा तुम्हाला निश्चितच पूर्ण करायचा आहे. त्याच्यानंतर समूह उपचार तज्ञ हा पुढचा टप्पा आहे, की तुम्ही उपचार करणार आहात. आता समजा मी कोचिंग क्लास चालवतो किंवा मी एखाद्या शाळेमध्ये कॉलेजमध्ये शिक्षक आहे, तर मी समूह तज्ञ व्हायलाच पाहिजे. बरं. का व्हायला पाहिजे? कारण रोज माझ्यासमोर मुलं आहेत आणि त्यांच्या काही ना काही समस्या मानसिक लेवलला आहेतच, असतातच. प्रत्येक ठिकाणी काउन्सिलर उपलब्धच आहे असं नाहीये. त्यांना सोडून समूह तज्ञ झालो तर किमान मी छोटे-मोठे ज्या अडचणी त्यांच्या मी सोडवू शकतो. उपचारांनाच मी आज देईन असं नाहीये. हां, थोडीशी अजून पुढे गेलेली केस असेल तर त्यांनी मग समूह उपचार तज्ञाकडे न्यायचं आहे. पण समूह तज्ञ निश्चितच किरकोळ गोष्टी ज्या त्रासाच्या असतात मुलांच्या किंवा पालकांच्या त्या घालवू शकतो. सो 3 टप्प्यांमधून पुढे जायला हरकत नाही आणि याच्यामध्ये अर्थार्जन म्हणून जर बघायचं असेल तर इट्स मी म्हणेन की दैवी व्यवसाय म्हणायला हरकत नाहीये. तुम्ही त्रास कमी करताय. बिना औषधाने त्रास कमी करताय. तुम्ही एखाद्या व्यक्तीमध्ये उमेद निर्माण करून व्याधीमुक्त कर. व्याधीमुक्त करताय आणि शरीराचा आजार ह्या हॉस्पिटलला रिझल्ट नाही मिळाला, त्या हॉस्पिटलमध्ये गेलो, 4 दिवस ॲडमिट झालो, 5 दिवस ॲडमिट झालो, एवढा कोर्स घेतला, संपला विषय. मनाचा आघात तसा नाहीये. हा कॅरी फॉरवर्ड होतो. पुढे-पुढे जात राहतो. तो जो मानसिक लेव्हलचा निचरा जर समजा तुम्हाला कॉन्ट्रिब्यूट करता आला समाजाला, ते योगदान देता आलं तर उत्कृष्ट आहे. पैसे तर मिळतीलच. पण जे समाधान म्हणतो आपण, मनाची मशागत करायची संधी हे सगळं. आज तुम्ही विचार करा एखाद्या समूह तज्ज्ञाने किंवा समूह उपचार तज्ज्ञाने जर एखाद्या व्यक्तीला व्यसनातून मुक्त केलं, एका व्यक्तीला नाही मुक्त केलं. बरोबर. त्याच्या कुटुंबाला, परिवाराला, समाजाला सगळ्यांना अगदी बरोबर. कुटुंबाला तर केलंच केलं. ज्या ठिकाणी नोकरी व्यवसाय करत असेल, त्या ठिकाणावरती पण त्याचा चुकीचा प्रभाव पडत असतो. ज्या समाजामध्ये आपण राहतो, त्या समाजातही चुकीचा प्रभाव पडत असतो. अगदी लोक व्यापक त्या काकांच्या समोरून जाऊ नकोस. बरोबर. समाजावर परिणाम आहे ना. तर आपण असं देखील योगदान देऊ शकतो. व्यापक मुक्ती मिळते त्यांना. खूप चांगलं. फक्त एकच मी टीप मुद्दाम अशी देईन, की
ज्या गुरुकडनं तुम्ही शिकणार आहात त्याची खोली तेवढी पाहिजे, कारण तुम्हाला चांगलं काम करायचं आहे. आता बरं झालं तुम्ही ते बोललात ह्या गुरुवरून. तर हा चांगला गुरु आहे ओळखायचा कसा? म्हणजे त्याचं काय निकष आहे? फक्त जसं म्हणजे मला आता समजा एखाद्याकडे ते करायचं आहे, तर मी गुरु निवडता म्हणजे आताचा काळ प्रॅक्टिकल काळ आहे. त्यामुळे गुरु निवडण्याचे दिवस आहे. जे काळ होता ते हो हो सिया पण अर्धा तसं नाहीये. बरोबर आहे? मग ते निकष काय? किमान 10 वर्ष त्यांनी उपचार, अनुभव नुसता अनुभव नाही, त्यांनी लोकांवर उपचार केलेले असावे. म्हणजे 10 वर्षात त्यांनी किती केसेस हँडल केले असते, असंख्य. किती ज्ञान नवीन नवीन अनुभव आला असेल त्यांना स्वतःला, किती लोकांच्या वेगवेगळ्या समस्येवर त्यांनी काम केलं असेल. आता संमोहन झालात 4 महिने 6 महिने तुम्ही संमोहन झालात. आता तुम्ही दुसऱ्याला शास्त्र शिकवू शकता, शिकवलं, आलेल्या अडचणींना सामना कोण करणार? हँड होल्डिंग पाहिजे. सो जो संमोहन तज्ञ किंवा जो गुरु म्हणू आपण, जो हँड होल्डिंग देणार नाही तुम्हाला, फक्त सर्टिफिकेशन कोर्स असेल. 3 महिन्यात संमोहन तज्ञ व्हा, 10 दिवसात संमोहन तज्ञ व्हा, 6 महिन्यात संमोहन तज्ञ व्हा. आणि त्याच्यानंतर उद्भवलेल्या समस्यांना हँड होल्डिंग ज्याला आपण म्हणतो, की तुमचा हात धरून पुढे घेऊन, बरं ज्या आपल्याकडे खूप चांगली गुरु शिष्य परंपरा आहे. हो. तर तो गुरु तुम्ही बघा, की 10 वर्ष मार्केटमध्ये आहे का? मार्केटमध्ये बोलीभाषा आहे. जर तुम्हाला त्यांचे 10 वर्षापूर्वीचे YouTubeचे व्हिडिओ सापडले, 7 वर्षापूर्वीचे YouTubeचे व्हिडिओ सापडले, पण मोटिव्हेशनल नव्हे, फक्त संभाषण नव्हे किंवा फक्त आपण म्हणतो ना, की गणेश उत्सवामध्ये कार्यक्रम सादर केले नाही, त्याच्यामुळे तो परफेक्ट असेल कदाचित. उपचारांचं काय? तो समूहही देखील शिकवू शकतो. मी असं म्हणेन की तो चुकीचा समूहतज्ञ आहे. पण तो तुमचं हँड होल्डिंग करू शकतो का? तुमच्या हाताला घेऊन पुढे घेऊन जाऊ शकतो का? जेणेकरून तुमच्याबरोबर जे काही तुम्ही समुपदेशनाच्या दरम्यान किंवा समूपचार करताना जे काही वेगवेगळ्या प्रकारचे रुग्ण म्हणूया किंवा व्याधीग्रस्त असलेली व्यक्ती आहे, बरं. ते कुणाला विचारू सर्टिफिकेट विचारू शकत नाही करू. तर गुरु असणं फार गरजेचं आहे. मी काही व्हिडिओ पाहिले होते सर परदेशी याचे, की शीघ्र संमोहित करणं. इन्स्टंट इन्स्टंट हिप्नोसिस त्वरित संमोहन. टक केला आणि तो संमोहित झाला. हे प्रकार शक्य आहे? म्हणजे बघ तो संमोहित करणारा व्यक्ती त्या ताकदीचा ज्या ताकदीचा असतो. अनुभवी आणि हे असेल. अति खूप छान प्रश्न आहे हा. सगळ्यात महत्वाची गोष्ट, संमोहन तज्ञाची ताकदच नसते. हां, ताकद हा प्रकारच नाही. संमोहन तज्ञ इट्स अ सायन्स. येस. तुम्ही गिअर टाका, गिअर काम करणार आहे. हं. तुमच्यामध्ये पॉवर नाही. तुम्ही तिसरा टाकला, गाडीमध्ये ती पॉवर आहे. तुम्ही पहिला टाकला तर गाडीमध्ये पॉवर आहे. हां, अगदी बरोबर. तुम्ही फक्त चिनामध्ये पॉवर आहे. हां. इंजिनमध्ये पॉवर आहे, बरोबर. म्हणजे पहिला गिअर तुम्ही टाकला म्हणून पॉवर नाही आली, दुसरा गिअर तुम्ही टाकला म्हणून पॉवर नाही आली. तसं समूह तज्ञ फॅसिलिटेट करतो सब्जेक्टला, जो क्लायंट आहे त्याच्याच अंतर्मनाची ताकद जी त्या व्यक्तीला वापरता येत नाहीये, ती वापरून कोण घेतं? समूह तज्ञ. पॉवर समूह तज्ञामध्ये नाही आहे. बरोबर. आता काही व्हिडिओज असे देखील आपल्याला, की मी तुमच्यामध्ये शक्ती सोडली आहे, सायकोलॉजिकल इफेक्ट दिला, बरोबर आहे. ऍक्च्युली शक्ती कुठे आहे? अंतर्मनामध्येच. मगाशी जो ज्या प्रश्न त्या व्यक्तीमध्येच आहे. त्या व्यक्तीमध्ये, फक्त त्याला ते वापरता येत नाहीये. तो मार्ग कोण सांगतं? समूह तज्ञ की समोर उपचार जाणीव करून दे. जाणीव करून द्या. नाही, वापरायलाच लावणं. नुसती जाणीव नाही. इन्फॉर्मेशन टी का करू एक आपली व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी आहे. करायला नॉलेज करून घे. उद्युक्त कर. करून घेणंच मी म्हणे. फक्त उद्युक्त नव्हे, करूनच घे. ते समोर करतो, कारण तो पडदा बाजूला सरकवतो आणि सूचना कुठे टाकतो? चल उठ. अंतर्मनामध्ये. डायरेक्ट. आता बाह्य मनाची जी क्षमता आहे, मी क्षमता न म्हणता बऱ्याच वेळा माझ्या प्रशिक्षणामध्ये असे शब्द वापरतो, की बाह्य मनाची लायकी फक्त 10% आहे. आणि अंतर्मनाची क्षमता, कॅपॅसिटी, पॉवर 90% जी आपल्याला खिशामध्ये असते. आणि जे आपण वापरतच नाही. खिशामध्ये असलेली चिल्लर वापरतो सर आयुष्यभर आपण, म्हणजे ते बाह्य मन आहे. आणि एफडी करून ठेवली आहे. जमिनीचं एवढं मोठं क्षेत्र आहे आपलं, बरोबर आहे. बरोबर. एवढे कंपन्यांचे मोठे मोठे स्टॉक घेऊन ठेवले, त्याचा वापरच नाहीये. म्हणजे अंतर्मन एवढं मोठं ताकदीचं आहे, त्याचा वापर आपण करत नाहीये. सो एक चांगला समोर काय करतो? ते अनफोल्ड करतो. आणि ती ताकद वापरण्यासाठी सुद्धा जे आड येतंय ते कुठून काढायचंय? अंतर्मनातूनच काढायचंय. ते तो अंतर्मनातूनच काढतो. म्हणजे समोर शिकण्यासाठी ताकदीचा व्यक्ती का असावा? ऑनलाईन शिकून नाही उपयोग. हां, तुम्ही एका गुरुकडे शिकलात, मग तुम्ही 100 कोर्सेस करा ऑनलाईन, काही प्रॉब्लेम नाही. ते अपडेशन नॉलेजचं होईल. हां. पण जे फर्स्ट हँड तुम्हाला अनुभूती आला पाहिजे समोराची, ती गुरूंकडून आली पाहिजे. फिजिकल सेमिनार बनणे किंवा जी कार्यशाळा होते त्याच्यातून आली पाहिजे. आणि त्याने हँड होल्डिंग किमान 3 महिने ते दिलं पाहिजे तुम्हाला. आणि तुमचा हात कधीच सोडला महिने किंवा किमान.
आणि जर समजा 6 नंतर त्यांनी फोन केला, "सर मला अशी एक व्यक्ती येऊन भेटली होती, असे प्रॉब्लेम्स होते. मला असं वाटतंय, सर तुम्ही थोडं गाईड करा किंवा मॅम तुम्ही थोडं गाईड करा." जे कोणी स्त्री, पुरुष कोणी समुद्रज्ञ असतील गुरु त्यांच्याकडे फीडबॅक तुम्ही आणला पाहिजे. नाही, मग तोच प्रश्न माझा मला त्याचं उत्तर पाहिजे सर, की शीघ्र संमोहन हा काही वेगळा प्रकार वगैरे असतो, की अ, म्हणजे त्याच्यात काही वेगळ्या पद्धतीने सूचना किंवा हे असं होतं का? तर बेसिकली टक केलं आणि तो संमोहित झाला. आता YouTubeच्या माध्यमातून किंवा Facebookच्या माध्यमातून आपण ज्या क्लिप्स बघतो, छोटे-छोटे व्हिडिओज बघतो, तर आपला हा पॉडकास्ट जो चालू आहे, हा पण आपल्याला एडिट होणार आहे. नको असलेला भाग असेल, काही पॉज आला असेल, थोडंसं नाही का, आपण एडिट करणार आहे. आता ज्यावेळेला 30 सेकंदाची रील दाखवायची असते किंवा 2च मिनिटाचा व्हिडिओ दाखवायचा असतो, त्यावेळेला त्याच्यातला क्रक उचलला जातो. बरोबर आहे? अगोदर मी ॲज अ समोरच्याने तुमच्याशी काय बोललोय, ते प्रेक्षकांना काहीच घेणं-देणं नाही. मला मिरेकल दाखवायचं आहे. चमत्कार दाखवायचा आहे. एंटरटेनिंग ठेवायचं आहे. एंगेजमेंट वाढली पाहिजे. मग काही वेळेला तशा क्लिप्स आपल्यासमोर आलेल्या ज्या असतात, त्या अर्ध सत्य आपण पाहिलं असतं. त्यात सत्य नसतं असं मी म्हणत नाहीये. पण त्याला किती वेळ राहतं हे आपल्याला कळत नाही. आपल्याला असं वाटतं काही सेकंदात ती वेळ घेतला हे आपल्याला माहिती. पण त्या क्लिपमध्ये सत्यताही असू शकते की काही सेकंदात झालंय. जे ज्ञान असेल आपल्या समोराचं तर आपल्याला समजू शकतं की तेवढ्या सेकंदात झालंय. मिनिटात 2 मिनिटातही संमोहित करता येतं. पण त्याच्या अगोदर जी काम करायला लागतं ते त्या क्लिपमध्ये नसतं. याचा अर्थ काय झाला? भाजीची तयारी करून ठेवली, स्वयंपाकाची तयारी करून ठेवली. समजा मी नवरा आहे. उदाहरण नवरा म्हणजे असं साधं आपल्या घरातलं उदाहरण आहे. मी पुरुष आहे. है ना? आणि माझी बायको 7 वाजता उठते. रिअल लाईफ एक्झाम्पल असं समजूया. बरोबर आहे. हां. पण तिला शाळेत जायचंय पटापट. तर मग तुम्ही काय स्वयंपाक करू नका. तुमच्या हाताला चव नाही येत. तुम्ही मला तयारी करून द्या. कांदा खुसका, टोमॅटो कापून ठेवा, ही भाजी निवडून फोडणी बी देते. हां, हां, हां. बरोबर आहे. आता तुम्ही जी क्लिपमध्ये पाहिली ती फोडणी पाहिली. हां. पण ते बाकीची पूर्वतयारी बाई ते पडदे पाठीमागची जी तयारी ती नाही पाहिली. तसं संमोहित करण्यासाठी पूर्वतयारी आवश्यक असते. असं कुठेही गेलं आणि कॅशियरच्या समोर गेलं, टक केला, तो संमोहित झाला, 2,000च्या ऐवजी 20,000 दिले. किती सोपं का? सर एवढं पॉडकास्ट वगैरे करा, वेलनेस सेंटर स्थापन करा, कार्यक्रमाला 6-6 महिन्याचं हँड होल्डिंग द्या, प्रशिक्षण द्या. काय गरज आहे? काय केलं? बरोबर की नाही? आम्ही बँकरमध्येच इंटरव्ह्यू दिले असते फक्त. करेक्ट की नाही? सो हे त्वरित समोर होतं. पण त्याच्यासाठी जी पूर्वतयारी आहे ती क्लिपमध्ये दिसत नाही आपल्याला. आता एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न. तुम्ही हे शिकवण्यामध्ये म्हणजे तुमची संस्था हे संमोहनशास्त्र शिकवते का? आणि मग त्याचे काय प्रकार आहेत, त्याची काय फीज वगैरे किंवा याच्याबद्दल वगैरे तुमच्याकडे माहिती कशी मिळू शकते वगैरे हे आमच्या अपेक्षित का? सो सगळ्यात पहिली गोष्ट जी 3 टप्पे मी तुम्हाला सांगितले. स्वसंमोहन जर तुम्हाला शिकायचं कुठल्याही व्यक्तीने ते शिकलंच पाहिजे. सगळ्यांनी ते शिकलं पाहिजे. स्वसंमोहन कारण हे मनाचं शास्त्र आहे. आयुष्यभर आपण ते मन वापरणार आहोत. सो एखादी गाडी आहे आणि त्याच्याबद्दल माहितीच नाही. घरामध्ये मिक्सर ग्राइंडर आहे त्याच्याबद्दल माहितीच नाही. मोबाईल घेतला त्याच्याबद्दल माहितीच नाही. काहीच उपयोग. तसं मन आहे आणि योग्य पद्धत माहिती नसेल वापरायची तो उपयोग. तर स्वसंमोहन शिकून तुम्ही तुमच्या मनाचा वापर योग्य पद्धतीने कसा करायचा ते शिकू शकता. छोट्या-मोठ्या जे काही किरकोळ अडचणी तुम्हाला रोजच्या जीवनामध्ये जेव्हा त्यात तुमचा तुम्ही तो निचरा बाहेर काढू शकता. त्यानंतर पुढचा टप्पा येतो संमोहन तज्ञ. राईट? पहिला काही कोर्स आपण घेतो. दुसरा कोर्स आहे की रोज संमोहन महिन्यांचा, दिवसांचा किंवा स्वसंमोहन. स्वसंमोहन एका दिवसात शिकू शकता. सेल्फ हां. आता त्याच्यामध्ये सुद्धा जर तुम्ही फिजिकल शिकताय त्याला फायदा काय असतो, की संमोहन तज्ञ त्यावेळेला तुम्हाला संमोहित करून हे सगळं डाउनलोड करतो. येस. हां, अगदी बरोबर. त्यामुळे ते सोपी जाते प्रोसेस स्वसंमोहन करण्याची. बरोबर आहे? कारण सगळं अंतर्मनामध्येच प्रोग्रामिंग संस्कारित आहे. तर समोर त्याने डायरेक्टली तो रुजवतो प्रोग्राम चार्मर तेव्हा तुमच्याकडून सहज रुजवलेलं कायमस्वरूपी राहतं का? की ते पण हळू-हळू निचरा होऊन जातं कधी असं काय? हां. आता एखादं स्किल आपण तबला शिकलो आणि प्रॅक्टिस नाही केली. हां. बरोबर आहे? स्वसंमोहन तुम्ही शिकलात. हां. 3 वर्षापूर्वी खूप छान शिकवलं त्या सरांनी. त्यांनी खूप छान शिकवलं. आपण त्याची प्रॅक्टिस केली का? जर प्रॅक्टिस केली, आता तुम्हाला सांगतो आता काल रात्री मला 12:30 वाजले झोपायला आणि सकाळी लवकर उठायचं, तुमच्या इथे ठाण्याला पोहोचायचं राईट? तर मग आता जर माझा वेळ कमी आहे माझ्याकडे आणि कमी झोपणार आहे आणि आज मला माहिती आहे रात्री उशीर होणार किंवा मला आज गाडीमध्ये येताना माहिती आहे, मी ड्राईव्ह नाही करत आलो असते, मला रिलॅक्स व्हायचं होतं. तर आणि लकीली मला स्लीपर कोच मिळाली. तर मी झोपलो नाहीये, पण मी स्वसंमोहनाच्या माध्यमातून स्वतःच्या मन आणि बॉडीला रिलॅक्स 20-25 मिनिटं जर तुम्ही रोज स्वसंमोहन केलं, तर तुमची 3 तासाची झोप कव्हर होते डेली बेसिसवर. बरं. ॲव्हरेज 3 तासाची झोप कव्हर होते. 3 तासाची झोप कव्हर झालं तर किती मोठं. किती फ्रेशनेस आहे. आज मला परत नळजर स्पोर्ट असोसिएशनमध्ये सेशन आहे. रात्री 11-12 वाजणार मला निघायलाच. कारण त्याचं डिनर वगैरे सगळं नेटवर्किंग आहे. त्याच्यानंतर मी पोहोचेल परत
2 वाजता तर कदाचित 3 वाजता राईट. उद्या परत ऑफिसला जायचं आहे सकाळी. उद्याचं रुटीन मला डिस्टर्ब करायचं नाही. मग जर मी किमान माझं मन आणि शरीर जर रिलॅक्स करू शकलो, माझी झोप मी म्हणत नाही की रोज तुम्ही 3च तास झोपा, रोज स्वसंमोहन करा. पण जेव्हा आणीबाणीची स्थिती असते, वेळेची आपली कसरत असते, त्यावेळेला स्वसंमोहन वापरा. छोट्या-मोठ्या असा हे असं 1 दिवसाचं वर्कशॉप एखाद्याला अटेंड करायचं असेल, तर ते तुमच्या तिकडे फिजिकली येऊन पुण्यामध्ये येऊन केलं उत्तम. हां. किंवा मग एखाद्या व्यक्तीने 5-25 लोकांना एकत्र केलं, तर तिथं तुम्ही व्हिजिट देता का? शक्यतो नाही असं नाही नसेल चार्ज. दोस्त हां, स्वसंमोहनासाठी जे परसंमोहन आपण म्हणतो, संमोहन तज्ञ म्हणून जे प्रशिक्षण द्यायचं आहे, त्याच्यासाठी आपण औपचारिक संमोहन तज्ञ म्हणून जे कोर्स आहे किंवा तो, त्याच्यामध्ये त्याला काय पिरियड असतो किती आणि त्याच्यामध्ये पूर्ण 2 दिवस सकाळपासून संध्याकाळपर्यंत ती व्यक्ती आमच्यासोबत असते. कालखंड 2 दिवस. ज्याच्यामध्ये मनाची थिअरी पूर्ण घेतली जाते. संमोहनाचे प्रकार घेतले जातात, ज्याच्यामध्ये तुम्ही जसं मगाशी इन्स्टंट हिप्नोसिस म्हणालात, रॅपिड हिप्नोसिस आहे आणि प्रोग्रेसिव्ह रिलॅक्सेशन टेक्निकच्या माध्यमातून आहे. वेगवेगळे टेक्निक्स कारण व्यक्ती तितक्या प्रवृत्ती असतात. हो, अगदी. तर प्रत्येक व्यक्तीचा जो स्वभाव आहे, त्याची जी काही मानसिकता आहे, त्याप्रमाणे त्याला जे टेक्निक सुटेबल आहेत, ते आम्ही त्याला डाउनलोड करून देतो अत्तरमनामध्ये. त्या 2 दिवसामध्ये किमान 4 ते 5 वेळा आम्ही त्यांच्यावरती उपचार करतो. जेणेकरून त्यांचा संमोहन तज्ञ म्हणून होण्याचा जो प्रवास आहे, तो सुस्कर व्हावा, ईझी व्हावा. कारण ऑलरेडी ती व्यक्ती पण प्रॉब्लेममध्ये असतेच काही ना काही. नाही म्हटलं तरी असतेच, आपल्याला माहिती आहे. सो आधी त्यांचं क्लेन्झिंगचं काम आम्ही करतो पहिल्या दिवशी. शिकवत असताना क्लेन्झिंगचं काम करतो आणि दुसऱ्या दिवशी टेक्निक सांगितले जातात. सर्टिफिकेट दिलं जात नाही. 2 दिवसात. नाही दिलं. बरेचसे कोर्सेस तुम्हाला मिळतील की सर्टिफिकेट लगेच मिळेल तुम्हाला. आम्ही देत नाही. तिथून पुढे प्रत्येक 15 दिवसानंतर ऑनलाईन Zoom मीटिंगच्या माध्यमातून रिव्ह्यू घेतला जातो. की जे तुम्ही शिकलात, ते तुम्ही स्वतःवर काय वापरताय? कसं वापरताय? काय अडचण आली? काय चांगलं वापरलं? काय वापरू शकले नाही? याची पडताळणी होते. 3 महिने 15 दिवसाला एकदा 2 तासाचा रिव्ह्यू सेशन असतो. त्याच्यातून आम्हाला कळतं की तुम्ही योग्य दिशेने चालला की नाही चालला. बऱ्याच वेळेला हे अनुभव आहेत की लोकं रिव्ह्यू सेशनला सुद्धा येत नाहीत. नाही मला आता नॉलेज मिळालं. उपयोग काय? गाडी शिकलात, गाडी चालवतच नाही. पोहायला येते, पोहायला जातच नाही. तर अंगाला फायदा होईल का? नाही होणार. तसं यश असतं. म्हणून 3 महिन्याच्या शिवाय आम्ही सर्टिफिकेट देत नाही. ते संमोहन तज्ञ म्हणून देतो, उपचार तज्ञ नाही. तिथून पुढे मग उपचार तज्ञासाठी मग तुम्ही ज्या केसेस हँडल करता त्याचा रिव्ह्यू आम्हाला द्यायचा असतो. काय उपचार, काय उपचारांच्या सूचना काय दिल्या, त्याचा अभ्यास केला म्हणजे ते कसं हाताळलात बाबा तुम्ही लोक? हां, तुमची केस स्टडी डिटेलमध्ये आणि मग उपचार तज्ञ म्हणून तुम्ही कार्य करू शकता. प्रत्येक व्यक्तीला उपचार तज्ञ व्हायची गरज नाही, पण समूह तज्ञ तरी व्हावं. मग तुम्ही नोकरी करताय, काही हरकत नाही. तुम्ही व्यवसाय करताय, काही हरकत नाही. तुम्ही शिक्षक आहात, काही हरकत नाही. कुठल्याही तुम्ही अगदी इन्शुरन्स ॲडवायझर आहात, काही प्रॉब्लेम नाहीये. तुम्ही नेटवर्क मार्केटिंगमध्ये काम करता, काही हरकत नाही. तुम्ही रिअल इस्टेटमध्ये काम करताय, कारण तुम्ही मनाशीच संबंध ठेवताय. तुम्ही व्यक्तीशी संबंध ठेवताय म्हणजे काय? एखाद्या व्यक्तीला राग आला आणि तो तुमच्यात चिडला म्हणून तुम्ही हायपर झालात. शरीराचा प्रश्नच नाहीये. जाऊ शकतो शरीरापर्यंत. सगळं मानसिक आहे. मनातून उगम पावताय आणि जर तुम्ही त्या मनाचाच अभ्यास जर केलात, मग रिअल इस्टेटचा व्यवसाय वृद्धी व्हायला काय अडचण आहे? नातेसंबंध सुधारायला काय अडचण आहे? पती-पत्नी असे, मुलं आणि पालक असतील, उगम कुठे आहे? शरीराशी संबंध नाहीच आहे आपला. कशाशी संबंध आहे? मनाशी संबंध आहे. तर हे शास्त्र निश्चित लोकांनी शिकावं आणि 3 महिन्याचं तुमचं ट्रॅक रेकॉर्ड बघून तुम्ही काय साधना केली, साध्या भाषेत मराठीत बोलायचं म्हटलं तर त्याच्यानंतर मग तुम्हाला साधना हाच योग्य शब्द आहे. साधनाच आहे. साधनेशिवाय शक्यच नाही. नाही तर विनाकारण आपण मनाशी खेळणार लोकांच्या. आणि YouTubeच्या किंवा Facebookच्या माध्यमातून जे काही आपण क्लिप्स बघतो, ते फॅन्सी रोजी जे वाटतात आपल्याला किंवा आकर्षक जे वाटतात, त्याच्यामुळेच वाटतंय. सो तसं त्याच्यामुळे गैरसमज वाटतायत ना. गैरसमज वाटतायत. राईट. तर बऱ्याचशा गप्पा झाल्या. खूप छान माहिती आमच्या प्रेक्षकांना मिळाली. काही राहिलं असेल तर तो पण एक शेवटचा सेगमेंट तुमच्याकडूनच पूर्ण होऊ द्या आणि मग आपण त्याचा समारोप करू. अगदी बरोबर आहे. आता जसं मी मगाशी उल्लेख केला, की संमोहन हे शास्त्र बेसिकली इन्शुरन्स आहे. आता लगेच प्रत्येकजण इन्शुरन्स काढेल असं पण नाहीये. जेव्हा त्यांचा योग असेल, आमचा असेल किंवा इतर गुरूचा योग असेल, तेव्हा ते निश्चित संमोहनाच्या माध्यमातून इन्शुरन्स मनाचा तरी काढ दिलाच. तोपर्यंत नेहमी मी लोकांशी माझ्या कार्यशाळेमध्ये, वर्कशॉप्समध्ये, मग ते कुठल्याही क्षेत्रामध्ये असो. मी आजपर्यंत कॉर्पोरेट्समध्ये काम करतो. मी मालक लोकांबरोबर ट्रेनिंग, कोचिंग, कन्सल्टन्सीचं काम करतो. संमोहनाच्या माध्यमातून काम करतो. उपचाराचं देखील काम करतो. मी नॅचरोपॅथी प्रॅक्टिशनर आहे. भारतीय विद्यापीठमधून मी नॅचरोपॅथी, प्राकृतिक चिकित्सा ज्याला आपण म्हणतो, त्याचा डिप्लोमा केलेला आहे. कायरोप्रॅक्टिक मी लोकांच्या हाडांवरती देखील काम करतो. सो जेणेकरून एक होलिस्टिक अप्रोच देता येईल. आता एक चांगलं मत प्रत्येकाला एक असतं, की आपल्याला बोलायचं कळत नाही. बोलायचं कळत नाही. प्रेक्षकांना मला साधा सिंपल प्रश्न असा आहे, की तुम्ही बऱ्याच वेळेला हे ऐकलं असेल, ज्ञात आहे तुम्हाला हे, की सकारात्मक बोललं पाहिजे. काय म्हणणं आहे तुमचं? सकारात्मक बोललं पाहिजे. बरोबर आहे.
सकारात्मकता काय असते वाक्यामध्ये, की ज्या वाक्यामध्ये नाही, नो, नेव्हर म्हणजे नकारात्मक शब्द नाहीये, ते सकारात्मक वाक्य असतं. आणि जर आपल्याला हे माहिती आहे, तर हे देखील माहिती असतं, की नकारात्मक बोलायचं नसतं. बरोबर आहे? नकारात्मक बोलायचं नसतं. नकारात्मक वाक्य काय आहे? ज्याच्यामध्ये नाही, नो, नेव्हर, नकार कुठलातरी शब्द आहे. ते नकारात्मक वाक्य आहे. आता निश्चित तुम्ही बहुसंख्येने हेच म्हणताय, की येस सकारात्मक बोलायचं असतं, नकारात्मक बोलायचं नसतं. आता मी 2 वाक्य बोलणार आहे, ते मला सांगा कसे आहेत. पहिलं वाक्य आहे, मी उद्यापासून दारूला स्पर्श करणार नाही. आता तुम्ही काय म्हणणार, सर हे नकारात्मक वाक्य आहे हो, त्याच्यात नकार शब्द आला नाही. ते नकारात्मक वाक्य झालं. आशय मात्र हा भाव काय आहे? त्या वाक्याचा भाव सकारात्मक आहे. अगदी मग जर आपण असं म्हटलं नकारात्मक वाक्यच बोलायचं नाही, तर लोकं म्हणतील बरोबर की नाही? आता सकारात्मक वाक्य काय? मी इथून पुढे रोज दारू पिणार. हे सकारात्मक वाक्य आहे. पण त्याचा भाव काय आहे? नकारात्मक आहे, निगेटिव्ह आहे. बरोबर आहे? मग नक्की बोलायचं कसं? हे जर समजा आजच्या पॉडकास्टमधून आपण एवढी जरी घेतली, की बोलायचं कसं? तर आपली वाचा शुद्ध होऊन जाईल. वाचा शुद्ध झाली की प्रोग्रामिंग म्हणजे अंतर्मनामध्ये जाणारा जे आपला संस्कार आहे, तो शुद्ध व्हायला चालू होईल. कारण आपण बहुतांश वेळेला नको ते बोलतो. मी आता निगेटिव्ह बोलतो असं म्हणणं नाही, निगेटिव्ह बोलायचं नसतं. बरोबर आहे? सो आपण बोलताना कसं बोलणार आहोत? आता एक सिंपल 2 गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे, कारण मी त्या मुळाशी जाणार आहे आता. तुम्ही तुमच्या मुलांबरोबर काय बोलता? तुमच्या पतीबरोबर, पत्नीबरोबर काय बोलता? मित्रांबरोबर काय बोलता? एम्प्लॉईज आहे त्यांच्याबरोबर काय बोलता? बिझनेस पार्टनर्स बरोबर काय बोलता? हे फार महत्त्वाचं कारण आपण बोलतोच. करेक्ट? आपण बोलतोच. आता लक्षात घ्या McDonald'sचा बर्गर आहे. कंपनीचं नाव चांगलं आहे म्हणून मित्र शब्द वापरते. McDonald'sचा बर्गर आहे. खायला गेलं संडे-बिंडे, सॅटर्डे कधी आपण छान, चांगला आहे. न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू आहे. सॅनिटरी कंडिशन मेंटेन केली, क्लीननेस सगळं सगळं चांगलं आहे. चांगला आहे बर्गर. मेस लावा. खानावळ लावा तिथे. रोज तो पाव खाताय असा विचार करा. चांगला आहे का? हां, नाही. रोज खाणं चांगलं आहे. म्हणजे ती योग्य नाही गोष्ट. एकदा खाल्ली चांगली आहे असं म्हणू शकतो. पण ती योग्य नाहीये. घरात रोज संध्याकाळी आमच्या भाकरी होते. लहान मुलगी होते. आज भाकरी, आज पण भाकरी. चांगली वाटत नाही, पण योग्य आहे शरीरासाठी. सो फक्त चांगलं न पाहता आपल्याला काय बघायचं? योग्य. योग्य गोष्ट चांगली वाटणार नाही, पण ती योग्य आहे. सो आपल्याला फक्त चांगलं बोलायचं नाही, योग्य ते बोलायचं. मग योग्य कसं बोलायचं? आपण एकदा म्हणतो की नकारात्मक बोलायचं नाहीये, तरी प्रॉब्लेम आहे. सकारात्मक वाक्य बोललं तरी त्याचा भाव निगेटिव्ह असू शकतो, नकारात्मक असू शकतो. मग बोलायचं कसं? सिंपल आहे. अपेक्षित तेच बोला. अपेक्षित तेच बोला. आय रिपीट अगेन परत एकदा. अपेक्षित तेच बोला. आणि मग अपेक्षित कसं असलं पाहिजे? योग्य असलं पाहिजे. कारण दारू पिणाऱ्याला अपेक्षित काय असतं दारू पिणं? मग चला चांगलं आहे का योग्य आहे? त्याला तात्पुरतं चांगलं वाटतंय, बर्गर आहे. बरोबर आहे? पण लाँग टर्मचा विचार केला तर ते योग्य नाहीये. म्हणून मुद्दाम मी पुढे सांगितलं चांगल्यातला आणि योग्यातला फरक. आज आपण बोलताना नेहमी मुलांशी बोलताना अपेक्षितच बोला. आपण मुलांना काय करायचं नाही हे सांगतो. चुकतंय. काय करायचं? काय करायचं हे सांगा. मोबाईल घेऊ नकोस, मोबाईल घेऊ नकोस, मोबाईल घेऊ नकोस. त्याचं लक्ष कुठे नेलं आपण? मोबाईलवर नेलं. त्याच्याऐवजी हे कर, दुसरं काहीतरी याच्याकडे सिंपल आहे. अगदी घराघरातलं उदाहरण आहे, की पप्पा येतील, टीव्ही बंद कर. पप्पांची यायची वेळ झाली. म्हणजे इनडायरेक्ट सजेशन काय देतो माहिती आहे का आपण? पप्पांमुळे टीव्ही बंद कर. म्हणजे इतर वेळेला टीव्ही ओके आहे. पप्पांच्या धाकासाठी तू टीव्ही बंद कर. आता रमलाय तो कार्टून तर मुलांना अजिबात नाही. मोबाईल अजिबात नाही. कार्टून अजिबात कारण आपल्याला त्यांना कार्टून बनवायचं नाही. आणि वय वर्ष 9 पर्यंत मुलांचं अंतर्मन काय असतं? ओपन असतं टोटल. जे येते संस्कार पुढे चाललंय. करते. मग आतमध्ये काय चाललंय? कार्टून चाललंय. कार्टून बनवायचंय का आपल्याला? कार्टून बनवायचं नाहीये. सो कार्टून पासून गेम्स खेळवा. कुठल्या? शारीरिक. मानसिक पण गेम खेळवा. पण मोबाईल हे साधन नाही साठी. अगदी बरोबर आहे. आता वडील आले घरामध्ये आणि त्याने बघितलं की मुलगा काय करतोय? टीव्ही बघतोय. पहिला प्रश्न काय रे? टीव्ही का लावलायस? बंद कर टीव्ही. नाही. बघू द्या. तुम्ही त्याच्या शेजारी जाऊन बसा. फेकच नाही. अजिबात नाही. आपल्याला न्यायचंही कुठे ते टार्गेट महत्वाचं आहे. काय बंद कर तिकडे टीव्हीवर लक्षच न्यायचं नाही. सहज व्हायचं. आज कसा होता दिवस? छान. काय शिकवलं आज? गणिताचा तास कसा होता? काल तुला 2 प्रश्न आठले होते, तू विचारलेस का? म्हणजे लक्ष कुठे नेलं? अभ्यासाकडे नेलं इनडायरेक्टली. जे तुमच्या पण मनामध्ये होतं. टीव्ही बंद करण्याचा उद्देश कशासाठी होता? अभ्यास करण्यासाठी. सो टीव्हीकडे न जाता काय म्हणायचं? बरं ते घेऊन ये तुझं कॅलेंडर जरा. घेऊन ये तुझे टेक्स्टबुक जरा. बघूया झाला का सगळा होमवर्क? आपण होमवर्ककडे चाललोय, गृहपाठाकडे चाललोय, अभ्यासाकडे चाललोय. नकळत काय होणार आहे? आपण टीव्ही डिफोकस केला त्याचा.
असा तो फोकस केला. छोट्या गोष्टी जर आपण अपेक्षित तेच बोललो, अपेक्षित तेच केलं, अपेक्षित तेच कल्पना केली, अपेक्षित तेच विचार, अपेक्षित तेच बोलणं, अपेक्षित तीच कल्पना केली. तुमचे जे चुकीचे संस्कार जे बघू नये, ते सगळे आपोआप थोडक्यात शब्दांचा योग्य खेळ करता आला पाहिजे. नाही रे? योग्य तर इथे विनोदी अर्थाने एक कुणीतरी म्हटलं होतं, की तुम्हाला तुमच्या बायकोनी मारायचं बंद केलंय, ते खरं आहे का? आता त्याने काय उत्तर द्यावं? हो म्हटलं तर बायको पूर्वी मारत होती. हे होतंय. नाही म्हटलं तर अजून मारते. तर थोडक्यात शब्दांचा हा खेळ आहे. खूप मजा आली सर. ह्या गप्पा कधी संपूच नये असं वाटतंय. पण वेळेची मर्यादा आपल्याला पाळावीच लागेल आणि हा सगळ्यात मला स्वतःला आवडलेला हा एपिसोड असेल. कारण खूप म्हणजे वाहता झालेला आहे, प्रवाही झालेला आहे आणि आमचं सौभाग्य की तुम्ही आम्हाला लाभला. तर हे होते विवेक रणवरे सर, ज्यांच्यामुळे आज आपण समोर ह्या क्लिष्ट वाटणाऱ्या विषयाला सोपं करून समजून घेतलं आणि तो क्लिष्ट नाही हे समजलं. सगळ्यात महत्त्वाचं इतकं सुंदर विवेचन केलंय सरांनी. नॉलेज गेन फाउंडेशन सरांचा नाव आणि नंबर खाली देणारच आहे. त्यांना तुम्ही फोन करून तुमच्या काही समस्या असल्यास किंवा तुम्हाला ते प्रशिक्षण घ्यावंसं वाटल्यास किंवा अजून पुढचं प्रशिक्षण घ्यावंसं वाटल्यास मी त्यांना जरूर फोन करू शकता. सर फोन केला तर चालेल ना? चालेल. हां, तुम्ही त्यांना त्रास देऊ शकता तेवढं आपण हे करू आणि त्याचा तुम्ही लाभ घेऊ शकता. मनाचे हे व्यापार समजून घेतले, तर आयुष्य खरंच सुंदर आहे आणि ते सुंदररित्या घालवता येईल. हा असे विवेक सरांसारखे अनेक क्षेत्रातले वेगवेगळे तज्ञ आणि सफल यशस्वी लोक आम्ही तुमच्यासमोर आणण्याचा आमचा विडा आम्ही उचललेला आहे, तुम्हाला माहीतच आहे. त्याला तुमचा चांगला प्रतिसादही आहे. अजूनही तो आम्हाला वाढलेला अपेक्षित आहे. म्हणून या चॅनलला जे कोणी नवीन असाल तर तुम्ही पाहत असाल तर त्याला सबस्क्राईब करा, लाईक करा, त्याच्यावर चांगले कॉमेंट करा आणि तुमच्यापर्यंत तर आम्ही पोचलो, पण तुमच्या परिचितांपर्यंत आम्ही पोचू शकलो नाही. तर तुम्ही त्यांना ते पुढे पाठवा, शेअर करा, जेणेकरून इतका सुंदर खजिना त्यांच्याही पर्यंत पोहोचला पाहिजे, त्याचा त्यांना लाभ व्हावा या उद्देशाने. तर आजचा हा एपिसोड आपण इथे थांबवतोय कारण पुन्हा लवकर भेटायचं असेल तर कुठेतरी थांबणं आवश्यक आहे आणि म्हणून आता इथे तुमची रजा घेतोय. धन्यवाद. धन्यवाद. सर धन्यवाद. खूप खूप धन्यवाद.